प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं वचन अद्भुतरित्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये कार्य करेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860271441. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. अनेक साक्षी घडत आहेत. सिस्टर डेनिस वसई या ठिकाणातून त्यांनी साक्ष सांगितली की ज्यावेळेस पास्टर आता वसईला सभेसाठी गेले होते त्यावेळेस त्यांच्या मुलांनी पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळी तुम्ही आमच्याकडे या. ज्यावेळेस पास्टर त्यांच्या घरामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की त्यांच्या मुलाचं लग्नच जमत नव्हतं. खूप दिवस झाले ते प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या मुलाचं लग्न अजिबात जमत नव्हतं. आणि त्यांनी काल साक्ष पास्टरांना पाठवली व्हॉईस मेसेज करून आणि त्यांनी सांगितलं की पास्टर त्यांच्या घरामध्ये येऊन गेले आणि जेव्हापासून पास्टर त्यांच्या घरामध्ये येऊन गेले तेव्हा त्यांच्यामध्ये घरामध्ये इतकी भरभराट झाली आणि ज्या मुलाचं त्यांचं लग्न जमत नव्हतं त्यांनी सांगितलं की त्या मुलाची एंगेजमेंट पण झाली आणि लग्नाची तारीख देखील ठरली. आणि एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस पास्टर वसईला येतील तर त्यांनी आमच्या घरीच यायचं, कारण त्यांना कळलं की पास्टर येऊन गेल्यानंतर त्या ठिकाणामध्ये येणारे आशीर्वाद आणि खरोखर घडणाऱ्या अद्भुत साक्षी किती महत्त्वाच्या आहेत. एका बहिणीचे मामा सुनील चव्हाण ते 1 महिन्यापासून ICUमध्ये ॲडमिट होते आणि डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की आता त्यांची काही गॅरंटी नाही. आणि हे सगळं घडल्यानंतर त्या बहिणींनी पास्टरांना फोन केला आणि त्या पास्टरांनी त्यांच्या मामासाठी प्रार्थना केली आणि पास्टरांनी ओके सेंड केलं. आणि ओके सेंड केल्यानंतर जे मामा त्यांचे 1 महिना ICUमध्ये होते ते प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अद्भुतरित्या पूर्ण आरोग्य त्यांना मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये पुण्यावरून ब्रदर दिलीप कांबळे आलेले आहेत. ते यावेळेस पुढे येतील. ब्रदर दिलीप कांबळे आलेले आहेत आणि मागच्या वेळेस देखील ते या ठिकाणामध्ये आले होते आणि त्यांची एक इच्छा होती की त्यांना स्वतःची रिक्षा पाहिजे होती. त्यांनी पास्टरांकडनं या ठिकाणामध्ये येऊन प्रार्थना करून घेतली आणि आज ज्यावेळेस ते रविवारी परमेश्वराच्या मंदिरामध्ये शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये आल्या त्यांनी एक साक्ष सांगितली की ज्या रिक्षासाठी त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली होती ती रिक्षा त्यांना मिळाली. आणि एवढंच नाही तर ती रिक्षा 1 रुपया खर्च न करता त्यांना गिफ्ट मिळाली आणि ते पुण्यावरून ती रिक्षा घेऊन या ठिकाणामध्ये सोलापूरला आले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्या चर्चमधील जाधव मावशी या ठिकाणामध्ये आहेत आणि 2 दिवसापूर्वी त्यांच्या जीवनात देखील परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा मुलगा मच्छिंद्र जाधव काही कारणानिमित्त घरातून निघून गेला आणि मग शनिवारीच ते या ठिकाणामध्ये सकाळी पास्टरांकडे आले. पास्टरांना सर्व हकीकत सांगितली. पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली. पास्टरांनी त्या बहिणीसाठी आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मुलासाठी विशेष प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्यांच्या विश्वासाच्याद्वारे पुन्हा एकदा त्यांच्या जीवनामध्ये केलं. आणि कुठलाही स्वतःला अपाय न करता, कुठलाही त्रास न होता त्यांचा मुलगा लगेच शनिवारी संध्याकाळी सुखरूप त्यांच्या घरी परत आला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. अनेक गौरवी साक्ष देव पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये करत आहे. माझा विश्वास आहे दिवस अंतिम आहेत आणि अंतिम दिवसामध्ये त्याचं देव सामर्थ्य अनेक लोकांना प्रगट करणार. जसा येशूच्या आगमनाचा समय जवळ येतो तसे एक मोठं युद्ध, एकीकडे सैतान त्याची पावर, त्याचं सामर्थ्य, त्याची ताकद दाखवून लोकांना देवापासून दूर करण्याचं काम करतो. तसं पवित्र आत्मा
ज्याला प्रभूनं पाठवलं, येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होण्याच्या वेळेस जी गोष्ट बोलला, मी तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे पवित्र आत्मा एक आमच्यासाठी फार मोठं सामर्थ्य आहे. या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे, परंतु याच्याकडचं लक्ष डायव्हर्ट व्हावं किंवा पवित्र आत्म्याकडे लोकांनी जास्त गांभीर्यानं पाहू नये, यासाठी सैतान अनेक वेळा अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो. शमशोनाच्या जन्माच्या वेळेस ज्या पद्धतीनं मानोहा त्याची पत्नी परमेश्वराकडे जाते आणि त्याला प्रश्न करते, जन्माला येणाऱ्या बालकाचं संगोपन आम्ही कसं करावं या संबंधीचं तू मार्गदर्शन आम्हाला कर. आणि त्यावेळेस देवाचा दूत त्यांना सांगतो की जो जन्माला येणारा मुलगा आहे तो नाझीर आहे. म्हणजे तुमचं लक्ष त्या बटांकडे राहू द्या, त्या बटा कधी कापू नका. परंतु शमशोन त्याला माहिती होतं की या बटामध्ये सामर्थ्य आहे, तरी त्या बटाकडे त्यानं दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा दलिलीच्या मांडीवरती निजला, तिने त्याच्या बटा कापल्या. कापल्यावरती शमशोनाला कळालं की माझ्यातलं पावर, माझ्यामधलं सामर्थ्य निघून गेलं. म्हणजे सैतान एनकेन प्रकारे ज्या गोष्टीसाठी प्रभूनं तुम्हाला बोलावलं, ज्या गोष्टीसाठी तुमचं पाचारण केलं, ज्याच्यासाठी तुम्हाला आत्मिक जीवन दिलं, एक गोष्ट ध्यानात ठेवा, 160 कोटी लोकांचा हा देश आहे. 160 कोटी. आणि एवढ्या लोकांना देव माहीत नाही, तुम्हाला देवानं त्याचं अस्तित्व प्रगट केलं. मला बरं का, तुम्हाला कसं सांगावं मला समजत नाही. एवढ्या लोकांमध्ये गर्दीमध्ये चालताना रक्तस्रावी स्त्रीला एकटीला कळलं, याच्या झग्याला मी स्पर्श केला तर त्याच्या सामर्थ्याने मी बरी होणार आहे. मग एवढे लोक मागवते ना, त्या लोकांना नाही कळलं का याच्यामध्ये सामर्थ्य आहे? तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 160 कोटी लोकांच्या देशामध्ये प्रभूनं तुम्हाला जर बोलवलं तर तुम्ही किती विशेष लोक आहात, किती विशेष लोक आहात. आता जर तुम्ही बघितलं कसं सैतानानं त्याचं काम चालू केलेलं आहे. पूर्वी सुवार्ता सांगणं सोपं होतं, परंतु प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा ठराव करत आहे, इथून पुढं ख्रिस्ती लोकांना, सुवार्तिकाला आमच्या गावामध्ये प्रवेश नाही. का? अंतिम दिवस पवित्र आत्मा त्याचं सामर्थ्य लोकांना प्रगट करणार. आणि सैतानाला माहितीये जास्तीत जास्त लोक मला नरकाकडे घेऊन जायचे. एक युद्ध आहे, मोठं मोठं युद्ध चालू आहे. आम्ही म्हणतो नाही, कठीण काळ आला. कठीण काळ नाही, याच्यापेक्षा भयानक परिस्थिती प्रेषितांच्या काळामध्ये होती. तेव्हा पकडून डांबून लोकांना मारत होतं, पण तितकं सामर्थ्य. मी तुम्हाला काय हे सगळं सांगतो माहिती का? प्रेषितांच्या काळामध्ये प्रेषित लोकांना पकडत होते, साखळदंडानं बांधून बंदिशाळेमध्ये ठेवत होते, आणि इकडं अद्भुते आणि चिन्ह चमत्कार घडत होते. तो समय आहे, देवाचे सेवक जेलमध्ये असतील आणि पवित्र आत्मा गावात काम करत असेल. सारा फोकस पवित्र आत्म्याकडं, सारं लक्ष पवित्र आत्म्याकडं. थोडं जरी तुम्ही डायव्हर्ट झाला, थोडं जरी विचलित झाला, थोडं जरी तुमच्या मनामध्ये अस्वस्थता, अंतःकरणामध्ये कठीणपणा आला, शमशोनाची जी अवस्था ती आमची अवस्था होणार आहे. परंतु धन्य ते लोक, त्यांचं लक्ष पवित्र आत्म्याकडे लागलेलं आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शेवटच्या दिवसामध्ये तो म्हणतो की तुमचे तरुण संदेश देतील, म्हणजे भविष्यवाण्या करतील. दे विल प्रॉफिसाय, ते भविष्यवाण्या करतील. पण सैतानाला माहितीये की यांच्या मुखातनं भविष्यवाण्या बाहेर पडू नये. नीट आहे का? अंतिम दिवस, आणि प्रभूनं अंतिम दिवसामध्ये तरुण निवडले, आणि तो म्हणतो मला अभिषेक त्यांच्यामध्ये, म्हणजे त्यांच्या मुखातनं भविष्यवाण्या प्रगट करायच्या. आता विचार करा,
सैतानाला सगळी सत्य माहिती आहे, सैतानाला सगळं रेव्हिलेशन माहिती आहे, सैतानाला सगळं प्रगटीकरण माहिती आहे. मग मुखातनं भविष्यवाण्या येण्यापासून कशा पद्धतीने अटकाव करावा, या भविष्यवाण्या त्यांच्या मुखातनं बाहेर पडल्या नाही पाहिजे. म्हणजे देवाचं काम यांच्याकडनं घडू नये. कोणतं युद्ध चालू आहे? एक युद्ध देवाचं काम आणि दुसरं युद्ध देवाच्या कामाला अटकाव. सैतान त्याचं स्वतःचं काम करत नाही, पण तो काय करतो? देवाच्या कामाला विरोध करण्याचं काम सैतान करतो. मग देवाचं काम काय? देवाचं काम, समजा एखादा तरुण उभा राहिला आणि त्याने भविष्यवाणी करायला सुरुवात केली. विचार करा, भविष्यवाण्या व्हायला लागल्या, लोकांचं जीवन दिसायला लागलं, किती लोक लवकर लवकर प्रभूकडे येतील, हजारो लाखो आत्म्यांचं तारण होईल. आणि सैतानाला वाटतं लोकांचं तारणच नाही व्हायला पाहिजे. जर तारण झालं तर ते स्वर्गामध्ये जातील, तारण झालं तर नरक रिकामा होईल. मग नरकामध्ये लोकांचा भरणा करण्यासाठी तो काय काम करणार आहे? तुमच्या मुखातनं भविष्यवाणी बाहेर पडू नये म्हणून तुमच्या मुखातनं ज्या प्रभूला पसंत नाही त्या गोष्टी बाहेर पडाव्यात. हे सैतानाचं ट्रॅप आहे, ही सैतानाची योजना आहे की ती तुमच्या मुखातनं बाहेर पडू नये. कारण बायबल काय सांगतं? एका झऱ्यातनं 2 पाणी कसं काय निघेल? तुम्ही म्हटलं नाही माझ्या मुखातनं भविष्यवाणी निघाल. भविष्यवाणी निघायला पाहिजे तर आत्म्याच्या गोष्टी आम्ही मुखातनं बोलल्या पाहिजेत. ओळखून घ्या, जाणीव होऊ द्या, सैतानाची डावपेच ओळखा. आणि याच्यासाठी तो तुम्हाला एक गोष्ट वारंवार सांगत असतो, तू कमजोर आहे, तुला जमणार नाही. मी आल्यानंतर 2-3 विषय माझ्या समोर होते, पण येताना सकाळी उठल्यावरती मी थोडंसं वाचन करत होतो आणि वाचन करता करता होय मी महाविजयी आहे हा शब्द याच्यावरती मला बोलायचं होतं. आणि नेमकी अण्णांनी प्रार्थना करताना तीच प्रार्थना केली की तू आम्हाला विजयी केलेलं आहे. म्हणजे पवित्र आत्मा तेच सांगतो, कोणतं? तुम्ही विजयी लोक बनावेत. पण सैतान तुम्हाला थोडे विजयी बनवून देणार आहे. मी त्या भविष्य सूचक अशा प्रकारचा संदेश तुम्हाला दिला. प्रभूचीच आहे की तुम्ही विजय संपादन करावा. बरं, विजय मिळवण्यासाठी तुम्हाला लढण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त थांबायचं आहे. या विजयाचं वैशिष्ट्य काय माहिती का? तुम्हाला फक्त उभं राहायचं. तो म्हटला डरो मत चुपचाप. काय मोशेला काय बोल, डरो मत. तुम्हाला फक्त गपचूप थांबायचं आहे. आणि अदृश्य देव अद्भुत रीतीनं अशा पद्धतीने तुम्हाला विजय देत असतो. आता पाठीमागं फारोचं सैन्य, समोर तांबडा समुद्र, आणि प्रभू त्याला म्हणतो घाबरू नको, डरो मत, चुपचाप खडे राहो. तुम्ही जेव्हा शांतपणे अगदी कुठल्याही प्रकारची मनाची चलबिचल न होता समस्येशी व्यवहार करताना त्या समस्येकडे पाहून स्वतःला शांत करता, तिथं प्रभूचं काम व्हायला सुरुवात होते. स्वतःला शांत करा बरं का. पहिले स्वतःला शांत करावं लागतं. युद्ध बाहेर नसतं, युद्ध आतमध्ये असतं. इस्रायल लोकांचं युद्ध बाहेर नव्हतं, तेवढे पाठीमागं फारोचं सैन्य आहे. आणि त्यांनी त्या मोशेला सांगितलं, अरे कशाला त्या मिस्रातनं आम्हाला आणलं? चांगलं विटा भाजून व्यवस्थित काम करत होतो, पोटाला अन्न मिळत होतं, कष्ट करावं लागत होतं पण पोटाला अन्न मिळत होतं. देव म्हटलं, अरे मी तुम्हाला विटा भाजण्यासाठी नव्हे, पराक्रमी बनवण्यासाठी मिस्रातनं बाहेर काढलेले आहे. देव आम्हाला मिस्रातनं म्हणजे पापातनं कशासाठी बाहेर काढतो? तर आम्ही पराक्रमी बनावं. एक वचन वाचूया, रोमकराचं पत्र 8 अध्याय 31 पासून 39 पर्यंत वचन आपण वाचूया. रोमकराचं पत्र 8 अध्याय 31 पासून 39 पर्यंत वचन. ख्रिस्ताची व देवाची प्रीती, तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? आपण काय म्हणावं? देव आपणाला अनुकूल असल्यास, देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केलं, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण?
जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे तो ख्रिस्त येशू आहे ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल क्लेश आपत्ती छळणूक उपासमार नग्नता संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे कापाव्याच्या मेंढरासारखे 39 पर्यंत कापाव्याच्या मेंढरासारखं आम्हाला गणिले आहे उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो आपण कसे ठरतो महाविजयी तुम्ही इथं जर वर्णन केलं तुम्ही वाचलं आता जे तुम्ही सगळं ऐकलं याच्यात तुम्हाला कळतं 2 पद्धतीनं एक मनुष्याचं सादरीकरण आहे एक आत्मिक मनुष्य कशा मी दरिद्री आहे त्याच्यामध्ये म्हटलं आमच्यावरती असणारी संकट किंवा आमचा वध होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विचार करा की माझा वध होत आहे म्हणजे मी मरत आहे काही गोष्टींनी तुम्ही मरत आहात आणि मरण सगळ्यात मोठा शत्रू तो माणसाला पराभूत करतो आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये महाविजय म्हणजे काय सगळ्यात मोठा शत्रू ज्याला अजूनपर्यंत कुणी हरवलं नाही येशूनं त्याला हरवलं तो महाविजय ठरला आणि आता येशू काय म्हणतो माहिती का तुम्ही माझ्यामध्ये महाविजय आहात प्रॉब्लेम काय आमचा नेमका आमची समस्या काय जे आत्मिक जीवन आम्ही जगत आहोत या आत्मिक जीवनामध्ये आम्ही दरिद्री आम्ही कमजोर आम्ही लाचार आम्ही आजारी आम्ही गरीब या सगळ्या गोष्टी सैतान रोज उठून तिथं असं म्हटलं तुमच्यावरती कोणीतरी दोषारोप करत आहे मनुष्य का लाचार बनतो कोणतरी त्याच्यावरती दोषारोप करतो कोणतरी व्यक्ती त्याच्यावरती दोषारोप बरं सैतान तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी काय करतो रोज सकाळी उठल्यावर एक गोष्ट तुमच्यासाठी बोलत असतो तू कमजोर आहेस तो म्हणतो तू धार्मिक नाही तू पापी आहेस तो म्हणतो तुझा उपयोग होणार नाही तो म्हणतो तू टाकाऊ आहेस बरं ते शब्द ऐकल्याबरोबर आम्ही काय म्हणतो अरे मी देवाच्या योग्यतेचा नाही मी देवाच्या आणि देव माझा वापर करणार नाही आणि मी कमजोर आहे मला बुद्धी कमी आहे मला ज्ञान नाही मला कुठल्या प्रकारचा अनुभव नाही आणि या गोष्टीनं तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःचं खच्चीकरण करत असता परंतु बायबल सांगतं जर मी विजय मिळवलेला आहे तर तुम्ही सुद्धा महाविजय होणार आहे परंतु आम्हाला आमच्या मानसिकतेमधनं बाहेर पडणं गरजेचं आहे आम्ही मानसिकता घेऊन जगत आहोत कोणती मानसिकता वाचा परत वचन ते तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावं देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केलं तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही देवाच्या निवडलेल्या लोकांवर पहिली गोष्ट तर हे सगळं हल्ले प्रतिहल्ले दोषारोप कोणावरती होतात देवाच्या निवडलेले हे जगातल्या लोकांवर नाही बाहेर गेला सैतान तिकडे दारूच्या गुत्त्यावर जाऊन बसला आणि त्यांना सांगितलं बाबा तू दारुड्या आहे तू अमकाय तू अमतम ते त्याला नाही बोलत त्याला माहिती माझीच लोक आहेत गल्ल्यात आला इस्रायल लोकांना हरवण्याचं माध्यम कोणतं तुमच्यातलं एकानं यावं आणि माझ्याशी युद्ध करावं माझ्याशी युद्ध करून जर विजय झाला मग मी बलिष्ठी तुमच्या अंकित होतील सगळे बलिष्ठी तुमच्या बरोबर राहणार आहेत ते तुमची चाकरी करतील एकानं तर युद्ध करावं ना हा जो गल्ल्यात आहे रोज सकाळी उठल्यावर एकच डायलॉग मारत होता दुसरं काही काम करत नव्हता तो तुम्ही कमजोर आहात तुम्ही नाही लढू शकत तुम्ही युद्ध नाही करू शकणार आम्ही बलिष्ठ आहोत आणि गल्ल्यात स्वतःला त्या ठिकाणामध्ये दाखवतो उंचा पुरा 11 फुटी गल्ल्यात 7 फुटाचा दावीद सुकुमार आणि गल्ल्याचा संबंधानं त्याच्या महारथी असं म्हटलेलं तो त्यांनी खूप मोठा विजय मिळवलेला आता ऐका सैतान पण तुम्हाला तीच गोष्ट सांगतो अरे मी स्वर्गामध्ये देवाच्या विरोधात बंड केलेलं आहे सगळं जग मला अंकित आहे सारं जग सैतानच ऐकत आहे सारं जग या सैतान त्यांना चालवत आहे परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा या गोष्टीमुळे तुम्ही कमकुवत होत आहात पण मला तुम्हाला सांगू द्या जसं इस्रायलमध्ये एक दावीद आहे
तसं तुमच्यामध्ये सुद्धा एक योद्धा लपलेला आहे आणि तो योद्धा माहिती होणं फार गरजेचं आहे. तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही निवडले लोक आहात. निवडलेल्या लोकांना सैतानानं उठून त्याचे शब्द ऐकावेत असं त्याला वाटतं, पण निवडलेल्या लोकांनी त्याचे शब्द ऐकायचे नाही. आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकू आणि पवित्र आत्म्याची वाणी काय सांगते माहिती का? पावर माझ्याकडे आहे. शमशोनाला माहिती होतं, जरी 7 ओल्या फोकांनी बांधलं मला, 7 वाद्यांनी मला बांधलं, तरी माझ्याकडचे ज्या 7 बटा आहेत, या बटा या असणाऱ्या वाद्यांना ओल्या फोकांना उद्ध्वस्त करतील. म्हणून शमशोन घाबरला नाही का? त्याच्याकडे तो अभिषेक आहे. त्याला माहिती मी योद्धा आहे. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात एक प्रसंग असा येतो, तो प्रसंग तुम्हाला कमजोर करतो, तो तुम्हाला शक्तिहीन करतो, त्याला बांधल्याची अवस्था येते. परंतु कोण बांधू शकणार आहे? जर योद्धा तुमच्यामध्ये असेल, जर येशू तुमच्यामध्ये असेल. पठांच्या द्वारे येशू शमशनामध्ये होता. लक्षात ठेवा, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुम्ही महाविजयी आहात. मग कोणी नाही तुम्हाला बांधू शकत. बांधणं एक प्रोसेस आहे, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, थोडस दूर काय म्हणतात, नजर हाटी. शमशोनाची नजर बट्ट्यावरून हटली, नजर हटी, दुर्घटना घटी. पण त्याने जर बटाश राखल्या असत्या, नंतर त्याच्या लक्षात आलं आणि देवाकडे काय प्रार्थना करतो, देवा गेलेल्या बटा परत येऊ दे रे. आता त्याचं लक्ष गेलं बटांकडं, तो बटा मला परत येणं गरजेचं आहे. या बटाच मला विजय देणार आहेत, या बटाच मी मोठा पराक्रम करणार आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, निवडलेले लोक तर चॅलेंज तुमच्याकडे आहे. निवडलेल्या लोकांना जास्त प्रश्न असणार आहे. सैतान उद्ध्वस्त त्या लोकांना करतो ज्यांची निवड झालेली आहे. मोशेच्या मागे लागला, शमशोनाच्या मागे लागला, दाविदाच्या मागे लागला, पेत्राच्या मागे लागला, पौलाच्या मागे लागला. तुमच्या मागे नाही लागणार का? तुमच्या पण मागे लागणार आहे. तुम्हाला तुमचाही पाठपुरावा तो करणार आहे, तुमचाही पाठलाग तो करणार आहे आणि तो तुम्हाला हरवणार नाही. तुम्ही हरू शकत नाही. तुम्हाला कोण हरवणार आहे? हरवण्याची ताकद जगामध्ये कोणातच नाही. ज्या दिवशी तुमचा बाप्तिस्मा झाला ना, त्या दिवशी ख्रिस्त तुमच्या बरोबर चालला आणि चालता चालता प्रभू तुम्हाला वर घेऊन जातो, खाली घेऊन जात नाही. लक्षात ठेवा, प्रभूच्या बरोबर चालणारे लोक. म्हणून पेत्र म्हटला, प्रभूजी आम्ही बुडत आहोत. तो अरे तुमचा विश्वास कुठे आहे? मी तुमच्यावर असताना तुम्ही कसे बुडाल? तुला आठवलं नाही का मी पेत्रा पाण्यावर चाललो, विसरून गेला का? थोड्या वेळात पूर्वी, काही दिवसापूर्वी तुला ते आणि ट्रेलर दाखवला की पाण्यावरती मी कसा चाललो. आणि आज वादळ आल्यावर तू घाबरलास का? लक्षात ठेवा, जर ख्रिस्तानं विजय मिळवला, तुम्ही सुद्धा महाविजयी ठरणार आहात. पहिले तर तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल खात्री असली पाहिजे. मी देवाची निवड आहे म्हणून म्हटलं. 160 कोटी लोकांमधनं देवानं मला निवडलेलं आहे. 160 कोटी लोक. हो, तुम्ही जिथं परीक्षेला जाताना बरेच लोक सांगतात की 2 जागा 4 लाख अर्ज आले, 2 जागा 4 लाख अर्ज आले आणि त्यात तुमची निवड होती. तुम्ही काय 4 लाखांमध्ये माझी निवड आहे? सोडून द्या हो. 160 कोटी मधनं आमची निवड आहे. 160 कोटी लोकांमधनं आमची निवड आहे. कुठली जागा, कुठलं स्थान प्रभूने आम्हाला दिलेलं. आणि म्हणून तुमच्याकडे काय आहे विचार करू नका. तुमची निवड झाली या गोष्टीवरती, हा तुमचा विजय. माझी निवड झाली, माझं सिलेक्शन झालं, आर्मीमध्ये मी दाखल झालो, मी प्रभूच्या निवडीचं पात्र आहे. आता लक्षात घ्या, ही निवड तुमची झाल्यावर आता सैतान त्या निवडीला सार्थ ठरेपर्यंत. बरेच लोक मला कॉल करतात. मागच्या दिवसामध्ये असे काही मला कॉल आले की पाळक साहेब एक चांगला जॉब मिळावा म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा. मग प्रार्थनेनं खूप चांगले जॉब, मला वाटतं तिला काहीतरी त्या पोरीला 70,000 रुपयाचा जॉब लागला आणि ती खूप खुश झाली की पाळक साहेब मला 70,000 रुपयाचा जॉब लागला. पण जस्ट ती ड्युटीवरती जॉईन झाल्यावरती 1 महिन्यानं तिचा कॉल मला आला, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. ती जागा, त्या जागेवरती काम करण्यासाठी देवानं मला ज्ञान द्यावं. मला भीती वाटते. आता तुझी निवड झाली, तुला भीती कशी काय वाटायला लागली? तुझं शिक्षण, तुझी योग्यता, एवढ्या सगळ्या लोकांमधनं तुला त्या असणाऱ्या बॉसने निवडलं. काहीतरी तुझ्यामध्ये योग्यता होती म्हणून तुला निवडलं ना. पण सैतान काय सांगतो? तू लायक नाही, तुला जमणार नाही, तुला जमणार नाही, हे तुझ्या हातून घडणार नाही.
परंतु देवाच्या लोकांनी नेहमी विश्वास ठेवला पाहिजे, तुझ्या बरोबर देव आहे, तुला हरवणार कोण आहे? आमेन, आमेन. सर देव तुमच्या बरोबर तर हरवणार कोण आहे? परमेश्वर माझ्या पक्षाचा तर मला विरोधी कोण? हा सगळ्यात मोठा विरोधी हरवणारा सैतान तोच येशूला पाहून घाबरतो आणि तुम्ही त्याला पाहून घाबरता. का लपंडाव चालू आहे? का खो खो चालू आहे? का तुमच्यामध्ये? त्याचं कारण आपण पाहणार. शास्त्रीचं पुस्तक 6 अध्याय 11 ते 16 वचन वाचू म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्हाला तुमच्या शक्तीचा वापर करणं विजयी होण्यासाठी. होय मी महाविजयी आहे. पहा शास्त्रीचं पुस्तक 6 अध्याय 11 ते 16 वचन. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबिएजरी याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची जोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूतानं दर्शन देऊन म्हटलं, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वरानं आता आम्हाला टाकून देऊन मिद्यानांच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानाच्या हातून सोडव. मी तुला पाठवले आहे ना. तो त्याला म्हणाला, प्रभो इस्रायलाला मी कसं सोडवणार? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. तसाच मी आपल्या वाडवडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्या बरोबर असेन. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. काय ताकद आहे हो. आणि कुणी ओळखली ताकद? शमशोना संबंधानं गिदोना संबंधानं असं म्हटलं. गिदोन त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे की माझं कुळ, मनुष्य वंशातलं माझं कुळ, माझी पार्श्वभूमी, माझ्या कुटुंबाची जी पार्श्वभूमी, मी दरिद्री आहे, मी गरीब आहे. लक्षात घ्या, गरिबी तुम्हाला संपवणार नाही, पण लक्षात तुमचे विचार तुम्हाला संपवणार आहे. तुम्ही कोण आहात हे सैतान तुम्हाला वारंवार, काय मनुष्य कुळातला आहेस तू, सामान्य व्यक्ती आहे, तुला काय लढता येणार आहे? आणि घाबरून त्याने काय केलं? गव्हाच्या कुंडामध्ये, द्राक्षीच्या खळामध्ये गव्हाची मळणी करायला लागला. घाबरून जीवन जगायला लागला. परंतु प्रभूला माहिती होतं याचं भय जर गेलं तर हा एका मिद्यानाला जसं मारावं तसे सगळे मिद्यानी मारल. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये अशी पावर आहे ना, कितीही मोठे मिद्यानी असले, या मिद्यानाला हलवण्याची ताकद, हरवण्याची ताकद, मारण्याची ताकद तुमच्यामध्ये. आणि ती ताकद तुमच्यामध्ये असताना तुम्ही स्वतःला कमजोर का करत आहात? तुमचे विचार तुम्हाला कमजोर करताय. मग आता तुम्ही विजय होणार कसे काय? बघा बरं का, एक गोष्ट ध्यानात ठेवा. या स्टोरीमध्ये गिदोनानं फार मोठा पराक्रम केला आणि मिद्यानी सगळे पळवून लावले. पण मिद्यानी पळवून लावण्याच्या मधल्या कालावधीमध्ये जी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये घडली, ती घटना जर तुमच्या जीवनात घडली तर तुम्ही त्या गिदोनासारखे लाचार, कमजोर आणि निराशेचे शब्द बोलणारे लोक नसणारे. तर गिदोन देवाचं दर्शन त्याला झालं, परमेश्वर त्याच्याकडे आला, परमेश्वर त्याच्याशी बोलत आहे. वाचा बरं ते वचन म्हणजे तुम्हाला समजेल थोडंसं. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबिएजरी याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची जोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटलं, हे बलवान वीरा. कधी म्हटलं दर्शन? आता बघा, तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये द्राक्ष कुंडामध्ये गव्हाची मळणी करत आहे आणि देवाचा दूत त्याच्याकडे तो त्याला बलवान वीरा म्हणतो. त्यावेळेस तो बलवान नव्हता. हालेलुया.
कुठे आहे तो बलवान? तो तर घाबरलेला आहे. ऐका, आज सकाळी घाबरलेल्या आणि भेदारलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही देवाच्या मंदिरात आलेला असाल, परंतु प्रभूचं दर्शन तुमच्यातला वीर शोधत असतं. दर्शन पाहिजे बरं का. जेव्हा परमेश्वराचं दर्शन तुम्हाला होतं, प्रभूचं दर्शन तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. दर्शन नसलं, विजन नसलं तर तुम्ही कमजोर, कमकुवत बनता. मग तुम्हाला तुमचं कुळ आठवतं, मग तुम्हाला तुमची बुद्धी आठवती, मग तुम्हाला तुमचं दारिद्र्य आठवतं, मग तुम्हाला तुमची क्षमता आठवती. लक्षात ठेवा, देव क्षमतेच्या पलीकडे काम करतो. देवाला तुमची क्षमता नको आहे. जेव्हा तुम्ही म्हणता ना, माझ्याकडे, समजा माझ्याकडे क्षमता असली, माझ्याकडे ज्ञान असलं, मी उद्या प्रीचिंग करायला लागलो तर मग माझ्या बुद्धीने मी सांगितला. मला का देवाने निवडलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. शाळेत मी उत्तर कधीच देत नव्हतो, घाबरत होतो, एकदम बाकड्यात लपवायचो. सरांनी उठवलं तरी उत्तर माहिती असून नुसतं सरांनी उठवलं की मी थरथर कापायचो. आणि मग ते मला म्हणायचे, सांग लवकर. मग मी थरथर थरथर कापत, अरे तुला उत्तर माहिती आहे, मग तू का नाही सांगत? तो सैतान जो आहे ना, तो तुम्हाला कमजोर करतो. मला कधी कधी काय होतो, खूप वाचतो, भरपूर वाचतो, रिवाइंड करतो, रिकॉल करतो. शाळेमध्ये गेल्यावर तुम्हाला माहिती, विद्या उद्या तुमची परीक्षा घेणार, एवढं पाठांतर रट रट पाठांतर करायचं, आणि सराला बघितलं की घाबरून जायचं, काहीच येत नाही. मग बडवायला चालू करतात ते. मग ते पालकाला बोलवतात. मग पालक सांगतात, अहो 4 तास पुस्तक वाचत होता तो, आणि त्यांनी पण वाचलेलं असतं, पण घाबरला असतो तो. आणि काही जे असतात ती टॅक्ट मला 12वीला कळाली. 10वी पर्यंत खा मार खाल्ला. 12वीला मारत नाही, पण 10वीला मी क्लास नव्हता लावला, आणि आम्ही 12वीला संप केला. का तर आम्हाला दुपार शिफ्ट नको आहे, सकाळी. कॉलेजमध्ये कुठला आले संप, 2 वर्ग, 11वी 12वी, 3 नवीन चालू झाले. बसलो. मग त्या सराने त्याने म्हटले, यांना सरळ करतो. आणि सराला बरोबर माहिती होतं की कोणी ट्युशन नाही लावली. मग त्यांना माहिती होतं याला ट्युशन नाही लावली. धरलं त्याने, टेलर उभा राहा. मला उभं केलं. सांग म्हटलं अकाउंटचे प्रिन्सिपल. आता मला त्या दिवशी तो मुली क्लासमध्ये होत्या, सरांनी त्याने शिकवलं, त्यांना माहिती होतं. आम्ही क्लासच्या बाहेर होतो, आम्हाला शिकवलंच नाही, मला माहीत पण नाही. आता म्हटलं सांगाव काय. माझ्या मित्रानं चिठ्ठी दिली, अकाउंटचं प्रिन्सिपल तिथं ठेवलं, बाकड्याच्या खाली ठेवलं. मी आपला नेहमीसारखी खाली मान घालून जसं सरांसमोर त्यांना रिस्पेक्ट देतो, खाली बघून पटपट पटपट वाचलं. सर म्हटले सिट डाऊन. म्हणजे कधी कधी नसतं पाठांतर केलेलं, पण निर्भीडपणे तुम्ही सामोरं जाता. का? कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असतो. गिदोनाचं हेच झालं, त्याच्यामध्ये वीर होता पण आत्मविश्वास गमावला होता. व्हिजननी आत्मविश्वास पुन्हा येतो. दृष्टांत तुम्हाला पुन्हा एकदा आत्मविश्वास देतो. काही नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे व्हिजन असलं पाहिजे. तुम्ही लाचार, तुम्ही दरिद्री, तुम्ही गरीब, ही हीनता तुम्हाला कधीच महाविजय बनवू देणार नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, परमेश्वर नेमकं अशाच लोकांना शोधत असतो. कोणत्या लोकांना माहिती का? जे कमजोर आहेत. का? कारण देवाला त्याचा विजय त्याच्याकडनं द्यायचा असतो. कोणाकडनं? तो म्हणतो जे जगातले मूर्ख अज्ञानी आहेत त्यांना निवडून जगातल्या ज्ञानी लोकांसमोर मी त्यांना उभं करणार आहे. हे देवाचं काम आहे. महाविजय कोण असणार आहे? फार बुद्धिमान. कोणाला देव, लक्षात ठेवा, मी खूप धार्मिक आहे म्हणून देव मला वापरत नाही. आम्हाला वाटतं नाही खूप धार्मिक लोकांना देव वापरतो. तसं असतं तर त्या मोशेला तो म्हटला नसता, मोशेला त्यांनी ताबडतोब वापरलं असतं. मोशेला तेव्हा त्यांनी वापरलं नाही, तेव्हा नाही मोशेला त्यांनी वापरलं. जेव्हा मोशे रानामध्ये गेला, 40 वर्ष त्यानं ते जनावरं चालली आणि मेंढ्या चारल्या. 40 वर्षानंतर बुद्धी गेली आणि देव म्हणतो आता तुला मी निवडतो. का? त्याला माहितीये या मोशेकडं बघा काय सांगतो ते लक्षात घेऊन या मोशे देवाने त्याला विचारलं. तो म्हटलं तू माझ्यावर याचं चिन्ह काय? त्याला तुझ्या हातात काय? तो म्हटला काठी. 40 वर्षापूर्वी देवाने त्याला विचारलं असतं तुझ्याकडे काय? तो म्हटला असता
फारोकडची सगळी बुद्धिमत्ता मला माहिती आहे, फारो कसा राहतो, राजवाड्यातलं सगळं शिक्षण माझ्याकडे. देव म्हटलंय ह्याला जोपर्यंत फारो ते ज्ञान PhD अमकं तमकं जात नाही तोपर्यंत त्याला वापरत नाही. का? समजा जर याला मी आत्ता वापरला ना तर तो म्हटला असता, अरे फारोचे सगळे डावपेच मला माहिती होतं, मी असं केलं तसं केलं. आता देव म्हणतो तुझी बुद्धी सगळी घाण पडली, आता उठ. आता तो म्हटला तुझ्याकडे माझ्या हातात काठी आहे, काठी आहे, खाली सोड. त्याने खाली सोडली आणि एवढा खुश झाला, प्रभू साप झाला. पळायला लागला मोशे, उचल, धर हातात, धर काठी. इतका खुश झाला, गेला. प्रभू माझ्या बरोबर आहे. आता फारो समोर गेला. त्याला कुठं माहितीये इकडं लुसिफर त्याला कमजोर करणार आहे. लुसिफरनं सुद्धा त्याची तांत्रिक तयार ठेवले होते. तो म्हटला फारोची काठी आली की माझी पण काठी जाणार आणि त्याच्या काठीचे साप माझ्या पण काठीचे साप होणार आहे. इकडं फारो समोर गेला. तो म्हटला मला देवानं दर्शन दिलं, देवानं सांगितलं माझ्या लोकांची सुटका कर, त्यांना डोंगरावरती उपासनेसाठी घेऊन जा. त्याने विचारलं अरे काय पुरावा आहे? तो म्हटलं बघा माझ्या हातातली काठी, जादू दाखवतो तुम्हाला. काठी टाकली आणि काठीचा साप झाला. पकडली, परत काठी झाली. फारूला मोठा प्रश्न पडला, एवढा मोठा देव यांचा. मग त्याने विचारलं आपल्यामध्ये कोण आहेत का असे काठीचे साप करणारे? पटकन मांत्रिक आले आणि त्या मांत्रिकानं, ऐका बरं का, तुम्ही महाविजय हेच मला सांगत आहे, दर्शन तुम्हाला कसं महाविजय बनवतं ते मी तुम्हाला सांगतो. इकडं मांत्रिकाने पण काठी टाकली आणि त्यांचे पण साप झाले. फारो म्हणतो अरे तुझ्या पण काठीचा साप झाला, आमच्या पण काठीचा साप झाला. अरे आता मी महाविजय हे तुम्हाला दाखवतो. मोशेच्या काठीनं त्या मांत्रिकाच्या काठीच्या सापानं खाऊन टाकलं आणि त्यांनी दाखवून दिलं तुमच्याकडे विजय, पण माझ्याकडे महाविजय. माझ्याकडे महाविजय. कमजोर बनू नका. कुठल्या कुळातले, कुठली तुमची अवस्था, तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा बघू नका. आमेन म्हणाल का? आर्थिक परिस्थितीचा विचार कधीच करायचा नाही देवामध्ये आल्यावर. शारीरिक परिस्थितीचा पण विचार करू नका, बुद्धिमत्तेचा पण विचार करू नका, तुमच्या बॅकग्राऊंडचा पण विचार करू नका. तुमचं बॅकग्राऊंड कसं का असे ना, देव तुमचा इतिहास, भूगोल सगळंच बदलून टाकतो. सगळं बदलतो बरं का, काहीच ठेवत नाही तुमचं. काही म्हणजे काहीच ठेवत नाही. तुम्ही कोण आहेत याच्याविषयी तुम्हाला देवाला कधीच काही घेणं देणं नसतं. त्याला एकच माहिती असतं, ही सगळी माझी निवडलेली पात्र आहेत. आपल्या निवडीविषयी पक्का असा देवानं माझी निवड केलेली आहे. आणि देव तुमची निवड करतो ना ते सर्वोत्तमतेसाठी, मी म्हणतो महाविजयासाठी प्रभूने तुमची निवड. विजयासाठी विचार करू नका हो. आज तुमच्याकडे 35%, 40%, 45% मार्क हे तुमचा विजय नाही. जेव्हा देव तुम्हाला जिथं प्रभू तुम्हाला न्यायचंय ना तिथं घेऊन जाईल, ती तुमची निवड असणार आहे. दाविदाला रानामध्ये मेंढरा चारणं हा त्याचा विजय नाही, राजगादीवरती स्थानापन्न होणं हा त्याचा महाविजय असणार आहे. पण तुमची मानसिकता बदलून टाका. कोणती मानसिकता? वाचावर काय म्हणतो तो? गिदोन म्हणाला, गिदोन त्याला म्हणाला महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर काय यावे? काय प्रश्न आहे हो? परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तुम्हाला कमजोर काय? जर बघा मग मी बाप्तिस्मा घेतला, मी दर रविवारी चर्चला जातो, मी आराधना करतो, मी अमक करतो, मी तमक करतो, मग हे कसं काय आमच्या जीवनामध्ये घडतं? तेच तुम्हाला दाखवतो. तुम्ही दशांश देता आणि तुम्हाला कर्ज कसं काय? तुम्ही आराधना करता, मग तुमच्या शरीरामध्ये व्याधी विकार कसे काय? तो मला तुला आता बघा, विजय मिळवायचा, त्याच्यासाठी महाविजय मिळवायचा तर तेवढा मोठा शत्रू पाहिजे ना. महाविजय मिळायचं मग नाही मी पाल मारली, नाही मी ढेकण मारलं, नाही मी चिचुंदरी मारली. आता मी तर चर्चमध्ये आल्यावर मी खूप साप मारले आणि एक तर खूप मोठा साप, इतका मोठा साप किती कामोलीबाई घाबरली, तिला धाप लागला आणि मग तो मी मारला आणि बाहेर घेऊन गेलो आणि त्याला काठीवर नेताना सगळे आजूबाजू एवढा मोठा साप मारला. आता मी काय त्याची प्रेम करून लावू घरामध्ये? महाविजय, साप मारला मी. हा विजय नाही. जेवढे मोठे प्रश्न तुमच्या जीवनामध्ये येतात आणि तुम्ही कमजोर असताना देव तुम्हाला विजय देतो, हा तुमच्यासाठी महाविजय आहे. तुम्ही कमजोर आहात, तुम्ही गरीब आहात. गिदोन म्हणतो
मी दरिद्री काय शब्द वापरला, वाचा बरं काय हो? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. काय हो? सर्वात दरिद्री आहे. अहो आम्ही दरिद्री असणं चांगलं आहे. दरिद्री असताना श्रीमंत झाला तर त्याच्यामध्ये साक्ष असणार आहे. हालेलुया. आणि तुमचा जन्म जर समजा टाटा बिर्लाच्या खानदानात झाला, काय साक्ष असणार आहे तुमची? सोन्याच्या चमच्या घेऊनच आलाय. पण एक दिवशी तुमच्या दरिद्री अवस्थेमधनं देव तुम्हाला उच्च पदावरती नेतो. हा तुमच्यासाठी महाविजय आहे. हा तुमच्यासाठी महाविजय आहे. आणि त्याच्यासाठी प्रभू तुम्हाला बोलवत आहे. मग देव कुणाला निवडतो? गरीब लोकांना. हा, येशू ख्रिस्ताचा, येशूचा जन्म झाला कशाला नाही का? आनंद झाला, आनंद झाला. येशूचा जन्म झाला. कुणाला दर्शन दिलं पहिल्यांदा? मेंढपाळाला. मेंढपाळ कोण आहेत? त्यांच्या अंगावर कपडे नसतात, पण त्याने मेंढपाळाला दर्शन दिलं. जेव्हा तुमच्याकडे दर्शन येतं ना, दर्शन तुम्हाला महाविजयी बनवतं. महाविजय बनण्यासाठी नेहमी तुम्ही तुमच्या जीवनात काय आहे याचा विचार करू नका. देव तुम्हाला सांगतो ना, मी तुला विजय देणार आहे. अरे तू बलवान वीर आहेस. लक्षात ठेव, जे लोक या ठिकाणामध्ये सगळ्यात कमजोर आहे, आज जाताना त्यानं म्हणायचंय मी कमजोर नाही, मी महाविजयी आहे. लक्षात, तुमची गरिबी, तुमचं दारिद्र्य, तुमचं कर्जबाजारीपणा याच्यासाठी परमेश्वरानं तुमच्या सोबत यावं. परमेश्वर त्या लोकांच्या सोबत चालतो ज्यांच्याकडे काही नाही. आता माझ्याकडे भरपूर असलं बघा, असं म्हणतात शहाण्याच्या समोर थांबायचं नाही, मूर्खाच्या मागे थांबायचं नाही. शहाण्याच्या समोर का थांबायचं नाही? पटकन अपमान करतो, जास्त बुद्धी असती त्याला. तुम्ही एक सांगितलं की तो दुसरंच बोलतो. आता मोशे त्यास खूप शहाणपणा करत होता, शहाणा होता. इस्रायल लोक एकमेकाशी भांडायला लागला, तो गेला. कशाला भांडता रे आप आपसात? मला तर वाटतं त्यांनी दम दिला असेल. काल त्याला गाडला तसा गाडील तुला, दम दिला असेल. बलवान लोक तसेच असतात. त्याची अवस्था काय? मग तो पण भारी होता. तुला काय वाटलं? तू त्या मुकादमाला गाडलं तसं मला गाड. बरं, तो तिथं नाही बोलला, 4 लोकांसमोर जाऊन बोलला की जेणेकरून मोशेची घाबरगंडी होईल. देव म्हटला हे जोपर्यंत मूर्ख बनत नाही ना तोपर्यंत याला मी वापर. आणि मग 40 वर्ष मूर्ख झाला, आता बोलता येईना. आणि परमेश्वरानं त्याला, लक्षात घ्या, 40 वर्षानंतर बरोबर प्रभूनं त्याला त्या डोंगराजवळ आणलं जिथं त्याचं पाचारण होणार होतं. 40 वर्ष तिथं आणलं नाही. कधी कधी देव बरोबर एका जागी तुम्हाला आणतो, ज्या जागी तुम्हाला आणतो तिथं तुमचं पाचारण असतं, तिथं तुमचं कॉलिंग असतं. आणि तिथून तुमच्या जीवनाला कलाटणी मिळते, तिथून कलाटणी मिळते. म्हणून आज तुम्ही त्या कदाचित आज सकाळी तुम्ही त्या जागेवरती आलेला असाल की ज्या जागेमध्ये तुम्हाला देव महाविजय देणार आहे. मग कशी का परिस्थिती असेल ना, एक गोष्ट ध्यानात ठेवा, खिशात पैसे नसताना महाविजयाचं स्वप्न बघायचं असतं. असल्यावर काय बघता? माझ्याकडं 2-4 रुपये, 2-4 करोड रुपये पडून, 2-4 रुपयात काय होतंय? 2-4 करोड रुपये पडून आहे आणि मी म्हणतो मी 2.5 कोटीचा बंगला बांधणार आहे. त्याच्यात काय वे? 4 कोटी तुझ्याकडे पडून आहेत आणि माझ्याकडे 400 रुपये आहेत आणि मी स्वप्न बघतो आणि बोलतो स्वप्न काय? फार मोठा बंगला बांधणार आहे. आणि लक्षात घ्या, हीच गोष्ट तुम्हाला महाविजय बनवते. पण त्याच्यासाठी देव तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. देव सोबत असणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय? इकडं गिदोन जो आहे तो देवाच्या दूतासमोर वादविवाद करत आहे. तो कमजोर पडला. का कमजोर पडला? परमेश्वर त्याला म्हणतो महाविजय. आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रत्येकामध्ये महाविजय लपलाय, पण तुम्ही नेमकं ज्या परिस्थितीचा विचार करत असता आणि ती तुमची वास्तव परिस्थिती त्याचा विचार करणारे लोक कधीच महाविजय बनत नाही. जे देवाचं दर्शन घेऊन वचनावर विश्वास ठेवतात ते लोक महाविजय बनतात. वास्तव परिस्थिती कशी का असेना. पुढे वाचा. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अभियेजरी याच्या एला वृक्षाखाली. नाही, मी कनिष्ठ कुळातला.
तो त्याला म्हणाला, प्रभो, इस्रायलाला मी कसं सोडवणार? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्या बरोबर असेन. जसे एका माणसाला मारावं तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. तो त्याला म्हणाला, तुझा माझ्यावर प्रसाद झाला असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस. याचे मला काही चिन्ह दाखव. बस इकडे असं म्हटलं, आपल्या बळाचा वापर कर. त्याच्या अगोदर असं म्हटलं, आपल्या बळाचा उपयोग कर. लक्षात ठेवा, प्रभूनं तुम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी बळ दिलेलं आहे. कोणाकडे असं नाहीये. ज्याला बुद्धी कमी दिली असेल ना, तर त्याला दुसरं काहीतरी टॅलेंट दिसलेलं असतं. काही इंजिनियर बनतात, काही मिस्त्री बनतात, पण त्या मिस्त्रीला देवाने एवढं कौशल्य दिलेलं असतं ना, तो त्याच्या बळावरती भरपूर कमवू शकतो. त्याने नाही म्हणायचं की मला का बुद्धी नाही दिली. आता विचार करा, देवानं असं ठरवलं, जगाला आलेले सगळ्याला मी 100% पास करतो. सगळेच डॉक्टर, मग हॉटेलात कब्बशी धुवायला कोण? सगळेच डॉक्टर झाले, सगळेच बिल्डर झाले, सगळेच इंजिनियर झाले. आता अमेरिकेत काय तीच बोंब आहे ना, सगळ्यांकडे पैसा आहे. मग इकडून आमचे लोक जातात, इथं 2000 पगार आहे, तुम्ही किती देतात? या आमची भांडी घासा, आम्ही 2 लाख देतो. विचार करा, तो किती हुशार आहे. मग आम्हाला प्रश्न पडतो, हो पण ज्याला कमी बुद्धी दिली देवाने त्याच्यावर अन्याय केला ना. आणि का देव किती हुशार आहे त्याचं मी तुम्हाला सांगतो. जे लोक देवाकडे पाहण्याच्या ऐवजी जगाशी समरूप होतात, देव त्याचं गौरव, त्याची बुद्धी त्यांना देत नाही. परंतु ज्या लोकांकडे, आता मनशे कुळातला सगळ्यात कनिष्ठ, सगळ्यात दरिद्री हा गिदोन आहे, पण गिदोनाला देवानं त्या कुळातनं बाहेर काढण्याचं ठरवलं. आणि तो म्हणतो तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, म्हणतो तुझ्यामध्ये बळ आहे. तुमच्या प्रत्येकात देवानं काहीतरी बळ ठेवलेलं आहे. आणि लक्षात ठेवा मंडळी, या नात्याने मी तुम्हाला सांगतो, एक दिवशी प्रभू येऊन तुमचं बळ, तुमची ताकद, तुमची पावर तुम्हाला सांगेल. आणि जेव्हा तुम्ही त्या पावरचा वापर कराल, तुम्ही महाविजयी ठरणार आहात. देव स्वर्गातनं तुम्हाला काही तलवार बिलवार पाठवणार नाही बरं का. गिदोनाला नाही म्हटलं, गिदोना आणि स्वर्गातनं मी तुला तलवार पाठवतो. बरेच तेव्हा स्वर्गातनं असा चमत्कार कर. परवा कोणीतरी मला सांगितलं, मी फार 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 आर्थिक अडचणीमध्ये सापडलोय. बँकेत जातो, तिथून लोन काढण्याचा प्रयत्न करतो, तिथून मिळत नाही. नोकरी शोधायला जातो, नोकरी लागत नाही. आणि एवढा देव माझ्यावर चिडला, हो लॉटरी लागली तरी ती लागत नाही. लॉटरी पण लागायला तयार नाही. म्हणजे त्यांना काय वाटतं, दारिद्र्यामधनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? लॉटरी. बरं मटका नाही म्हटला. हा माझा एक मला चांगला आठवतो, एक विदर्भी मित्राला मी चर्चमध्ये घेऊन गेलो. खूप आवडलं त्याला चर्च. मग त्यानंतर 8 दिवसांनी मला भेटला. म्हटलं कसं काय वाटलं तुला चर्च? अरे लय भारी म्हटलं तुमचं चर्च. म्हटलं काय तुला भारी वाटलं? ते तिथं नंबर काय लिहिले होते ना, मी ते सगळे लिहून घेतले आणि तो लावला रे, आणि जॅकपॉट लागला. का तुपासनं संगीतातले गाण्याचे नंबर तिथं लिहिलेले होते. आणि तो पुढच्या रविवारी गेल्यावर ते नंबर घेऊन ये. अरे म्हटलं ह्याच्यासाठी तुला भारी वाटलं का चर्च? देव स्वर्गातनं असं काही करत नाही. पृथ्वी तलावर तुमच्यामध्ये असणारी गोष्ट देव वापरतो आणि तुम्हाला महाविजयी बनवतो. जे तुमच्याकडे आहे, जे तुमच्याकडे आहे त्याला तुच्छ मानू नका बरं का. जे पण तुमच्याकडे आहे, जे देवानं तुम्हाला दिलेलं आहे, आणि देवानं दिलेल्या सगळ्या गोष्टी या बेस्ट असतात, उत्तम उत्तम. म्हणून त्यानं म्हटलं तुझ्यामध्ये असणाऱ्या बळाचा वापर कर. तुम्हाला तुमचं बळ शोधायला पाहिजे ना. काय माझं बळ आहे, काय माझी पॉवर आहे, काय माझी पॉवर आहे. समजा
मी M.Com झालो अकाउंट्समध्ये, मला भूषण वाटतं. M.Com करताना मी एक्सटर्नल केलं आणि मग माझे सगळे जे मित्र होते ते मित्र त्यांनी जोशमध्ये ते म्हटले आपण कॉस्टिंग घेऊ अकाउंटिंग अँड कॉस्टिंग. मी म्हटलं कॉस्टिंगचं काय असतं रे बाबा? ते म्हटलं कॉस्टिंगचा निकाल 1.5% लागतो. आता ते फुगले, मी पण फुगलो आणि म्हटलं चला यांच्याबरोबर घ्यायचं. त्यांनी लावले क्लास. मला कुठं क्लास आहे? मला पुस्तकं पण नाही, वया पण नाही आणि मी कामाला जात होतो. आता मला ते काही जमत नव्हतं काम आणि त्यात चर्च, आणि चर्चला तर एवढं समर्पण की 12 महिने चर्चमध्येच आम्ही पडलेलो असायचो. 12 महिने चर्चच का? मग बुद्धी कुठे आहे त्या ठिकाणामध्ये? ज्ञान कुठे आहे त्या ठिकाणामध्ये? मग आता मी तरी सुद्धा शेवटच्या महिन्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जायचो, ती पुस्तकं वाचायचो, त्याच्यावर अभ्यास करायचो, सगळे असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो आणि सगळं करत करत मला चांगले पर्सेंटेज, मला लेक्चरर व्हायचं होतं, एक्सटर्नल होतो. म्हटलं किती पर्सेंटेज लागतात? ते म्हटलं 55% पुढे लागतात आणि बरोबर मी 57% मार्क्स M.Com.ला मिळवले की जेणेकरून मी लेक्चरर म्हणून. आता विचार करा, मी ते घेऊन बसलो. मी आता M.Com झालो आणि माझ्यासमोर काय लेक्चरर आणि मी विचारलं पगार किती असतो लेक्चरला? त्याच ते म्हटले 70,000. जेव्हा शिक्षकाला पगार 5,000 होता त्यांना 70,000. मी म्हटलं नाही रे बाबा, आपल्याला तीच नोकरी मिळवायची. समजा मी जर माझ्या बळाचा वापर तिथं केला असता तर कुठंतरी आता माझ्या डोळे बाहेर आले असते, चष्मा लागला असता जाड भिंगाचा, त्यानंतर डोक्याचं टकलं झालं असतं, सगळं काही गमावलं असतं. मला माहिती होतं माझा वापर तिथं नाही, माझा वापर देवानं केला. जिथं देवानं वापर केला त्या ठिकाणामध्ये माझ्यामध्ये बळ होतं, माझ्यामध्ये ताकद होतं. तुमच्यामधली कोणती शक्ती प्रभूने तुमच्यामध्ये ठेवलेली? महाविजय तुम्हाला बनवणार आहे. कधीच म्हणू नका अरे मी ती साईट निवडली असती तर. अरे तुला देवानच बुद्धी दिलं, देवानच ते ज्ञान दिलं. इकडं तिकडं नाही, जिथं तू आहे तिथं प्रभू तुला महाविजय करणार. कोणता कुळ आहे, कोणत्या कुळ, तुम्ही कुठल्या घराण्याचा विचार करू नका. कोणत्या घराण्यात आलं, आमचं बॅकग्राऊंड असं आहे, आमचे आई वडील असे आहेत. आमचे वडील तर 12 महिने दारू पिणारे होते. आमच्या घरामध्ये 12 महिने तमाशा चालायचा. रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही जागरण असायचं आणि सकाळी उठल्यावर शाळेला जाताना ख्रिश्चन गल्ली असायची, तिथून गेल्यावर मुद्दामून त्या आंटी तिथं थांबायच्या आणि ते म्हणायचे लाज नाही रे तुम्हाला, ख्रिश्चन असून एवढं म्हणतात. ते विचार करा, असल्या कुळातनं माझा जन्म, मग देव काय म्हणतो का तुझं कुळ ते आहे म्हणून मी तुला वापरणार नाही? त्याला माहिती आहे याच्यामध्ये एक योद्धा लपलेला आहे. तुमचं बॅकग्राऊंड काय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. देव तुम्हाला त्या स्थितीतनं बाहेर काढून महाविजयी बनवतो. देव महाविजयी बनवतो. दुसरी गोष्ट वाचूया, रोमकराचं पत्र 8:31. पहिली गोष्ट तर आम्ही कोण आहोत याची ओळख आम्हाला पटणं गरजेचं आहे. आता तिथं सैतानानं सांगितलं तू दरिद्री, तू हलका आहे, पण देव तुम्हाला हलका सांगत नाही. तुम्ही कोण आहात? बलवान वीरा. दुसरी गोष्ट तर मग कसं तुम्ही महाविजयी ठरणार आहात? तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? दुसरी गोष्ट, महाविजयी लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्यांच्या बाजूने देव असतो. आमेन म्हणाल का? जर महाविजय व्हायचं ना, देव आमच्या बाजूने थांबायचं. आता देव आमच्या बाजूने कसं काय थांबणार आहे? ते भांडणात आम्ही म्हणतो माझा देव तुला बघून घेईल, त्यांच्यावर देव नसतो. जेव्हा तुम्ही तो डायलॉग मारता ना, माझा देव तुला बघून घेईल, तेव्हा तुमच्या बरोबर देव नसतो. मग देव तुमच्यावर कसा काय असतो? जेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर, कमकुवत, मी हलक्या कुळातला या भावना तुमच्यामध्ये असतात. तुम्ही जर स्वतःला श्रेष्ठ समजू लागला, देव तुमच्या बरोबर कधी नसतो. लक्षात घ्या, असं म्हटलं शास्त्रामध्ये, तुम्ही आदरानं एकमेकाला श्रेष्ठ माना, देव तुमच्या बाजूने उभं राहतो. कधी कधी लोक आमच्या बाजूने आहेत का हा विचार आम्ही जास्त करतो, परंतु देव आमच्या बाजूने आहे का हा विचार कधीच करत नाही. आणि लक्षात ठेवा, गिदोनाला देवानं अशा पद्धतीने वापरलं. तो म्हटला की आता तुला मिद्यानांच्या विरोधात विजय द्यायचा आहे, तर तू अनाउन्समेंट कर किती लोक युद्धाला तयार आहेत. त्याने अनाउन्समेंट केलं. अनाउन्समेंट केल्याबरोबर 30,000 लोक तिथं जमले. ते म्हटले आम्ही युद्धाला तयार आहे. तो म्हटला एवढ्या लोकांच्या द्वारे मला विजय द्यायचा नाही. युद्धाची भीती किती लोकांना वाटती असं विचार, आणि मला वाटतं 22,000 काहीतरी निघून गेली युद्धाची भीती. म्हणजे निघालेले 30,000 लोक, त्याच्यातले 22,000 तर निघून पण गेले. तो म्हटला अजून तिकडे घेऊन जा, तळ्यावरती घेऊन जा,
पाणी तिथं गुडघ्यावरती बसून पाणी चाटणारे आणि हातावरती पाणी घेऊन चाटणारे आणि त्यांची निवड कर. आणि तिथं आम्ही पाहतो देव म्हटलं 300 लोक, 300 लोक भरले. काय झालं 30,000 लोकांचं? किती लोक तुमच्या बाजूने आहेत याच्यावरती देव तुमच्या सोबत असतो असं नाहीये. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाही देव तुमच्या सोबत असतो. आणि जेव्हा एकटेपणाची भावना येते ना तेव्हा स्वतःला कमजोर, येशू ख्रिस्त क्रुसावरती एकटाय, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आता ख्रिस्ताला मोठा बघा, त्याच्या शिष्याने त्याला सोडलं, त्याच्या भावंडांनी त्याला सोडलं, 5,000चा जमाव ज्याला भाकरी दिल्या त्यांनी त्याला सोडलं, लाजरस जो कबरेमध्ये होता त्याला जिवंत केलं, लाजरसने त्याला सोडलं, 7,000 लोकांना 7 भाकरी दिल्या त्याही लोकांनी त्यांना सोडलं, सगळ्यांनी त्याला सोडलं. आणि तो देवाला प्रश्न करतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्याच प्रभू त्याला उत्तर देत नाही, पण देव त्याला सांगतो, जेव्हा तू क्रुसावरती मरशील आणि कबरेत जाशील तेव्हा पुन्हा एकदा मी तुझा हात पकडेल. आणि तुझा हात पकडेल तेव्हा मी तुला नुसता कबरेतनं बाहेर काढणार नाही, तर जगावरती राज्य काढण्यासाठी तुला बाहेर काढणार आहे. म्हणून कधी कधी एकटेपणामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये त्या फिलिंग्स असल्या पाहिजे, देव मला अनुकूल तर मला प्रतिकूल कोण, हे माझ्या बाजूने आहे. तुम्हाला कोण बलवान बनवणार आहे, कोण तुम्हाला महाविजय बनवणार आहे. देव तुमच्या बरोबर आहे ही भावना तुम्हाला महाविजय बनवणार आहे. लक्षात घ्या, सैतान तुम्हाला सांगेल तू एकटा आहे, तू एकटी आहेस, तुझ्यावर कोण नाहीये, आणि ते तुम्हाला निराश बनवतात, तुमच्यावर कोण नाही. आणि मी म्हणतो एवढा लवाजामा घेऊन जाताच कशाला हो. लवाजामा फक्त तुम्हाला कबरेत नेणार नाही का, फक्त कबरेमध्ये नेऊन तिथं टाकणार आहेत, 4 फुलं तुम्हाला टाकणार आहेत, निघून येणार आहे. प्रभूचं काय आहे, तो लाजरस बरोबर होता. लाजरस मेल्यावर येशू तिकडे 4 दिवसात येतो, त्याची बहीण म्हणती आता त्याच्या शरीरातनं दुर्गंधी वास येत आहे, कशाला तिकडे जायचंय. पण येशू त्याला तिकडे घेऊन गेला येशू तिथं आणि म्हटलं लाजरस बाहेर ये. हे सगळे लोक तुम्हाला कबरेपर्यंत आहे, येशू कबरेच्या आतून तुम्हाला बाहेर आणतो. म्हणून तो तुमच्या सोबत असला पाहिजे, त्याला सोबत घेऊन चाला. आता त्याला सोबत असल्यावर बघा, सैतान पराजित कधी होतो माहिती का, जेव्हा त्याला कळतं यांच्या बरोबर देव आहे. सैतानाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते, तुमच्या बरोबर देव. तुमच्या बरोबरचा देव निघून गेला मग तो तुम्हाला, ते युट्यूबला बघा, ते फार सुंदर असतात काही त्या. मी टाइमपासला कधी कधी बोर झालं की ते बघतो क्लिप, मांजर आणि उंदीर. काल तर ते उंदीर बघितलं, ते मांजरीला चावायला लागलं होतं आणि ती मांजर पळायला लागली उंदरापासून, आणि तो उंदीर जातो आणि तिची छेड काढतो. सैतान तसाच आहे, तुम्ही किती पॉवरफुल आहे, मांजर पॉवरफुल उंदराला खाती, पण तिला कळलं मी कमजोर आहे, हा उंदीर मला त्रास देते, ती खात नाही, ती घाबरून पळती त्याच्यासाठी. तुमची अवस्था सैतान तसंच करतो. एकदा इशू तुमच्याकडनं, इकडं तुम्ही स्टेजवरती येऊन भागा जूतो से मारा, लातो से मारा, अमकं करा, तमकं करा, उड्या मारा, हे करा, पण तुमच्या बरोबर येशू नसल्यावर तो बरोबर तुम्हाला त्या उंदरा मांजरासारखा खेळ तुमच्याशी खेळत असतो. म्हणून लक्षात, सगळ्यांनी सोडलं तरी चालेल, पण येशू तुमच्या बरोबर असणं गरजेचं. इथं तुम्हाला विजय हो, येशूच्या बरोबर चाललं पाहिजे. म्हणून म्हटलं देव मला अनुकूल तर मला प्रतिकूल कोण. निर्गमाचं पुस्तक 15 अध्याय 1 ते 4 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला अजून त्या ठिकाणामध्ये जास्त स्पष्ट होईल. निर्गमाचं पुस्तक 15 अध्याय 1 ते 4 वचन. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. हे गीत गायलं. ते म्हणाले मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहे. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव. स्तवनानं मी याला सुशोभित करीन. हाच माझ्या पित्याचा देव. मी याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे. यावे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहे. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहे. गहिऱ्या जलांनी त्यांना
गडप केले गडप केले आहे ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी समुद्राच्या तळाशी गेले आहेत हे परमेश्वरा तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे हे परमेश्वरा तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो आपणा विरुद्ध बंड करणाऱ्यांना तू आपल्या महाप्रतापाने उलटून टाकितो तू आपला संताप भडकवितो तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करतो तुझ्या नागपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले गहिरे जल सागराच्या उदरी थिजून गेले शत्रू म्हणाला मी पाठलाग करीन मी गाठीन मी लूट वाटून घेईल त्यामुळे माझा जीव तृप्त होईल मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन तू आपल्या फुंकराचा वायू सोडला तेव्हा समुद्रानं त्यांना गडप केले. इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला महाविजय प्राप्त होण्यासाठी जे गीत इकडं मिरियमने गायलं तेच गीत तुम्हाला गावं लागणार. काय होतं माहिती, आम्ही रडगाणं गात बसतो. फार मागं लागला, 1000 पण मागं लागलं. बऱ्याच लोकांना विजय काय सारखं त्यांचं रडगाणं आहे. नवरा ऐकत नाही, लेकरं ऐकत नाही, परीक्षेत आमकं झालं, शिक्षक चांगले नाहीत, हे करता येत नाही, ते करता येत नाही, चांगला डॉक्टर मिळत नाही, चांगले नातेवाईक मिळत नाही, चांगले लोक मिळत नाही, चांगलं भविष्यवाल्याला विचारा की एवढा गोड बोलून तुमच्याकडनं पैसे, माई तू सगळ्याशी चांगलं वागते, तुझ्या शिकून. हो असंच आहे. तू सगळ्याच्या वेळेला जाती माई, तुझ्या वेळेला कोण येत नाही. वैश्य पाहणार, ज्योती सांगणार, आणि सगळ्याला सेम डायलॉग. 100 रुपये, 4 घरं फिरला, 400 रुपये झाले, घरी गेला, मस्त मटण आणून खाल्लं, झालं त्याचं दिवस झालं. आम्हाला तेच आवड. आणि हे रडगाणं ऐकत 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 सारं आयुष्य चाललं. दुसरा तिसरा चौथा. महाविजय लोकांचा जीवन कसं असतं माहिती का, परमेश्वरानं भूतकाळामध्ये जे केलं, माझा देव काल आज युगानयुग एकसारखा आहे, याच गीतानं तुम्ही स्वतःला बलवान करणार आहात. कोणते प्रश्न तुमच्या समोर आले, तुमच्याकडे ती टेस्ट मनी कोणती, फारोचे रथ आणि घोडे, फारो त्यांच्या मागे तलवार घेऊन निघालेला होता. आता ती काय विजय गीत गाते, फारोचे रथ ते आणि शत्रू आमच्या पाठीमागे तलवार घेऊन लागला, परंतु शत्रूला समुद्रानं गडप करून टाकलं. हे विजयाचं गीत आहे. हो, हे तुम्हाला रोज गाता आलं पाहिजे. शत्रूला गडप केलं, होती तलवार घेऊन, तलवारीला का घाबरता, का शत्रू तुमचा पाठलाग करता म्हणून घाबरता, कान देऊ नाही का. जगातले प्रत्येक प्रश्न तुमचा पाठलाग करत असतील तरी देव मला अनुकूल तर मला विरोधी कोण, देव तुमच्या बरोबर नाही. आणि परमेश्वर आमच्या बाजूने असणं ही जगातली सगळ्यात जास्त ताकदवान गोष्ट आहे. सगळ्यात जास्त ताकदवान, सगळ्यात बलशाली बनवणारी गोष्ट कोणती, देव माझ्या सोबत आहे. बरं, देवाचं वैशिष्ट्य काय माहिती का, त्याने एकदा तुम्हाला बॅकिंग दिलं तर तो बॅकिंग काढून घेत नाही. सरकार सारखं ते नसतं, पाठिंबा काढलं कोसळलं. देवाचा पाठिंबा कायम त्याच्या लोकांना असतो, कायम. जे देवाला बिलगुन आहेत त्यांना, जे देवाच्या बरोबर चालतात. तुम्ही देवाच्या पाठिंब्यावर मोठे मोठे पराक्रम करणार आहात. ऐका, जेव्हा देव तुमच्या पाठीशी असतो ना, तेव्हा तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नसतं. देवच तुमच्या बरोबर आहे. देव म्हणजे फक्त देवच, आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. देव तुमच्या संगती असेल तर. मला त्याचं काम जसं पुढे चाललं ना, आता जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले आपलं काम सुरू आहे. मे मागच्या 2 वर्षापूर्वीच्या मे महिन्यामध्ये आपण काम काहीतरी चालू केलं होतं. आता 2 वर्ष पुढे होऊन गेलेली आहेत. आता लोक देऊन किती देणार, आणि जसं काम पुढे सरकायला लागलं तसं पैशाचा फ्लो कमी व्हायला लागला. आता समोर तर दिसायचं, अरे बापरे एवढे मोठे खर्च आहेत. मोठा प्रश्न पडायचा. म्हटलं देवा, आता देणारे लोक पाठीशी नाहीत एवढे, कारण लोकांची देण्याची कुवत संपत चालली. आणि असा मी विचार करायचो, आणि मग एकदम घाबरून जायचो की आता एवढं मोठं काम करायचं आहे. मला वाटतं देव माझी गंमत करत होता तिथं बसून. म्हटलं तू
लोकांचा पाठिंबा मागतो, पण तुला हे माहीत नाही मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि तुला ते दाखवावं लागतं. मला बऱ्याच वेळा हे देवाला मला दाखवावं लागेल. माणूस आहे हो शेवटी. सगळ्या गोष्टीचा आपल्याला शो करता येतो, पैशाचा तो शो करता येत नाही. त्याच्यासाठी तर रडावं लागतं, त्याच्यासाठी मागावं लागतं. आणि मग मी कोणाला काही सांगत नव्हतं, मी सांगतच नाही. तेव्हाही बांधलं ना आताही बांधलं तर मी कधी सांगत नव्हतं की आता आपल्याला असं करायचं तसं करायचं. ते काम तसं चालू असतं. मी असा विचार करत होतो आणि विचार करत असताना अचानक मला वाटतं एक परवा दिवशी सिस्टर विजय आहेत का नाही कोण असतील, बाहेर बसले असतील कुठे, ते आले म्हणते पास्टर मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि मग ती येऊन बसले. मग पैसे घेऊन आले. त्याने 500-500च्या नोटांचे बंडल आणून माझ्या हातामध्ये दिलं. 1,00,000 रुपये जो होते ते म्हणजे माझ्या लग्नासाठी मी 2,00,000 रुपये साठवले होते की माझं लग्न होईल. आणि मग त्या मुलाने जर मागणं घातलं तर त्याला हुंड्याच्या रूपाने पैसे द्यावे लागले. तर 2,00,000 रुपये मी साठवले. मी अर्धे मला ठेवले आणि अर्धे माझी चौथी. कारण गेल्या रविवारचा संदेश मी ऐकला, इस्रायल लोकांनी कसं देवाला दिलं. मग आणखीन एक संदेश देवाच्या वचनातनं तिने ऐकला. तर मी ते स्वीकारलं की प्रभू तुम्हाला सबस्टिट्यूट त्याच्या मोबदल्यामध्ये दुसरे आशीर्वाद देणार आहे. आणि मी स्वीकारलं की मला प्रभू आता असा पती देईल की जो माझ्याकडनं कुठली रक्कमच घेणार नाही. ॲक्सेप्ट केलं. देवाचा पाठीराखा असणं तिलाही अनुभव आला आणि मलाही अनुभव आला. कोणता? देव मला अनुकूल तर मला विरोधी. तर देव अनुकूल विरोधी कोण असणार आहे? देवाचा पाठिंबा मिळवणं, परमेश्वराला आपला पाठीराखा करणं, हेच तुमच्या विजयाचं गीत आहे. इथं तुम्हाला विजय, महाविजय तुम्हाला मिळणार आहे. म्हणून त्या लोकांच्या मागं लागू नका जे तुम्हाला कधीच पाठिंबा देणार नाही. त्याच्या नादी लागा जो 24 तास तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहे. 24 तास तुमच्या मागं आहे. 24 तास बरं का. काय सुंदर म्हटलं, देव माझ्या बाजूनं. माझा बरोबर एकदम. देव आपणाला अनुकूल असल्यास, देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? आपल्याला प्रतिकूल प्रतिकूल म्हणजे विरोध करणारा कोण? म्हणून लक्षात ठेवा, या जगामध्ये कितीही लोक तुमच्या विरोधात उभे राहिले पण देव तुमच्या बाजून असला तर तुम्ही महाविजयी ठरले जाता. पाठिंबा फक्त देवाचाच. कोण तुमच्या विरोधामध्ये हा विचार कधीच मनामध्ये आणू नका. कारण जगामध्ये लोक विरोध करतील पण परमेश्वर विजय देईल. लोक विरोध करतात, परमेश्वर विजय देतो. आणि काय होतं माहिती का, आम्ही विरोधाला घाबरून खचून जातो. सैतानाचं काम तो विरोधक तयार करत असतो. या जगामध्ये तुम्ही कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोध असेल, घरामध्ये तुम्हाला विरोध असेल, समाजामध्ये तुम्हाला विरोध असेल, तुम्हाला सगळीकडे जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला विरोध दिसणार आहे. पण विरोध तुम्हाला संपवण्यासाठी नसतो. विरोध यासाठी असतो की देव तुमच्या बाजूने आहे आणि देव तुम्हाला विजय देणार आहे. म्हणून महाविजय होण्यासाठी देव तुमच्या बाजूनं असणं फार गरजेचं आहे. आता 32 वचन वाचा. 32 वचन. हा. त्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेविता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले. तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या. दुसरी गोष्ट, तो पुत्रासहित सर्व काही देतो. नीट ऐका बरं का. तुम्ही महाविजय ख्रिस्तामध्ये, तुम्ही महाविजय कसं काय असणार आहे ख्रिस्तामध्ये महाविजय? तर त्यानं तुम्हाला पुत्र दिला. पहिला मुद्दा तर त्यानं तुम्हाला पुत्र दिला. आता महाविजय होण्यासाठी पुत्र दिला तर किती लोकांनी घेतला? आम्हाला महाविजय पाहिजे, पण तो काय म्हटलं, त्यानं तुम्हाला पुत्र दिला. आता पुत्र दिला म्हणजे नेमकं काय? इमॅन्युएल म्हणजे काय? आमच्या संगती. त्यानं तुम्हाला पुत्र दिला. आता पुत्र दिल्यावर तुम्ही पुत्राला चर्चमध्ये ठेवलं का? हा प्रश्न आहे ना. बघा, महाविजय होण्यासाठी पुत्राबरोबर सगळे आशीर्वाद मिळणार आहे. पुत्राबरोबर एक गोष्ट तुम्हाला कमजोर करत असते. कोणती गोष्ट कमजोर करते माहिती का? मला ही गोष्ट मिळणार नाही, मी गोष्ट मिळण्यासाठी अपात्र आहे, ही गोष्ट माझ्यासाठी कठीण आहे, या गोष्टीसाठी मी लायक नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला निराश करत राहतात. अपात्र आहे, अपात्र. पात्रता काय?
देवाच्या दृष्टिकोनातनं तुमची पात्रता काय? येशू ख्रिस्त स्वतः योहानाच्या शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, माझ्या नावानं मी तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचनं तुमच्यामध्ये, मी तुमच्यामध्ये राहिलो तर माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही जो पात्र कोण आहे? तुमच्यामध्ये येशू राहणं ही पात्रता आहे. कोण महाविजय कसं काय बनणार आहे? तुम्ही जाऊन जर सैतानाला म्हटला, अरे मी तुला, त्या याजकाच्या पुत्राची तुम्ही दशा माहिती प्रिस्तनच्या कृत्यामध्ये, जसं त्या पौलानं आणि दुरात्मे काढायला लागला, ते दुरात्मे निघताना आणि त्या काय याजकाचं नाव त्या विसरलो, याजकाची ती पुत्र, त्या पुत्र गेले आणि त्या सैतानाला त्यांना वाटलं काय सुंदर नाव मिळालं, अरे येशूचं नाव घेतल्या घेतल्या सगळे भूत निघतात. ते गेले तिथं आणि मग गेल्यावर येशूच्या नावानं तुला सांगतो निघते म्हटले, अरे येशूलाही ओळखतो आणि पौलालाही ओळखतो, पौलाच्या येशूच्या देवाच्या येशूच्या नावानं तुला सांगतो. काय बोललं? डायरेक्ट येशू नाही, पौलाच्या येशूच्या नावानं. अरे तो पौलामध्ये होता, पौल पात्र होता, तुझ्यात कुठे येशू? तू नुसतं ते नाव घेऊन. आणि त्या ठिकाणामध्ये ती भूत त्या माणसातनं निघाली आणि यांच्या मागं लागली. याजकाच्या पुत्राची सगळी वस्त्र फाडली, विवस्त्र करून त्यांना पळावं लागलं. का? पात्रता नाही हो. कसं मिळणार महाविजय? पात्रता पहिल्यांदा. आणि पात्रता कशी येणार? येशू आपल्या बरोबर घेऊन जातात, ही तुमची पात्रता. तुम्ही येशूला काही केल्या सोडत नाही हो. किती पण कठीण प्रसंग आला, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जगामध्ये चालताना तुमच्या समोर 2 निवडी आहेत. जगाला निवडा नाही तर येशूला निवडा. जगाची मैत्री देवाशी वैर आहे. तुम्ही जगाला निवडलं आणि जगाबरोबर चालताना तुम्ही म्हणता मला महाविजय मिळाला पाहिजे. तसं नाही विजय मिळत. पुत्राबरोबर, पुत्राला स्वीकारलं मग तुम्हाला महाविजय मिळणार आहे. येशूला स्वीकारणं, येशूला बरोबर घेऊन चालणं. आणि लक्षात ठेवा, जेव्हा येशू बरोबर चालतो ना, तेव्हा तुमचे सगळे स्वभाव, विचार, सवयी बदललेले असतात. माझ्याबरोबर येशू असं, अहो तुमच्याबरोबर एखादी व्यक्ती जर पाहिजे तर तिचे स्वभाव बघा. समविचारी लोकच फक्त एकत्र चालतात. भिन्न विचारी एकत्र कधीच चालू शकत नाही. का नाही चालू शकत? तुम्हाला एखाद्या व्यक्तीबरोबर मैत्री करायची तर त्याच्या हाला हा मिळवावं लागतं. तुमचं मत त्याच्यात, त्यांनी एक मत मांडलं, तुम्ही म्हटलं की नाही पाऊस खूप छान आहे, आणि तो म्हणतो नाही नुसता चिखल तर होतो पावसाने, तो कशाला तुमच्यावर मैत्री करतो? तो कुणाला? ज्याला पाऊस आवडतो त्याच्यावर मैत्री करणार आहे. पावसाला चिखल म्हणणाऱ्याला कोण मैत्री करणार आहे? समविचारी लोक एकत्र चालतात. आता लक्षात घ्या, येशू तुमच्या विचाराप्रमाणे चालत नाही, तुम्हाला येशूच्या विचाराप्रमाणे चालावं लागतं. मग तुम्ही तुमच्या विचाराचं कॉम्प्रोमाइज करता आणि तुमचे सगळे विचार टाकून देता आणि इकडे येशू तुमच्यावर चालतो. आणि ज्यांच्याबरोबर येशू चालतो तो म्हणतो पुत्र दिला, बाकीच्या गोष्टी पण मी तुला देणार आहे. हा विजय आहे तुमच्यासाठी. काय मिळवायचं ते पक्क ठेवा बरं का डोक्यामध्ये. काय मिळवायचं आहे तुम्हाला या जगामध्ये राहताना? जर तुम्ही येशू गमावला, सगळं गमावलं, मी येशू मिळवला आणि काही नाही मिळालं तरी चालेल. आज तुमच्याकडे काही नाही, नसू द्या काही, पण तुमच्याकडं काहीच नसू द्या, लोक नसू द्या, ज्ञान नसू द्या, बुद्धी नसू द्या, कनिष्ठ कुळातला असू द्या, गरीब असू द्या, दरिद्री असू द्या, राहायला घर नसू द्या, कोणी तुमची चौकशी करणार नसू द्या, तुम्हाला एकटं टाकणारे असू द्या, प्रॉब्लेम नाही. मुळामध्ये येशू तुम्हाला कधी एकटं सोडू देत नाही हो. अम्माच्या वाटेकडे जाणारे 2 शिष्य, 10 शिष्य, 9 शिष्यांना येशू प्रगट झाला, 2 शिष्यांना येशू प्रगट झाला नव्हता. तो चालले, ते 2 शिष्य चाललेले होते. येशू त्यांच्या समोर पण गेला नाही का? आणि त्यांना आणलं नाही का? त्यांनी ताळ्यावरती आणलं नाही का? शुद्धीवरती आणलं का नाही? परत यरुशलेमेमध्ये त्यांना येशू सोडत नसतो कोणाला. शिष्यत्व दिलं. शिष्यत्व दिल्यावर तो म्हणतो की माझ्या बरोबर, तुमच्या बरोबर मला चालायचंय, तुमच्या सोबत यायचंय. जर येशू मिळाला तर येशू बरोबरचे सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. सगळे आशीर्वाद. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मनावरती बिंबवा. मी थोडंसं थांबून तुम्हाला बोलतो, का माहिती का? ही गोष्ट तेवढी महत्वाची आहे. जर येशूला तुम्ही मिळवलं ना, तुमच्या घरातली परिस्थिती ही बदलायलाच पाहिजे. आणि आजच्या दिवसात लिहून ठेवा, जे तुमच्याकडं नाही आणि जे देवाच्या मर्जीतलंय अशी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळणार आहे. देवाच्या मर्जीतली बरं का, तुमच्या मर्जीतली नाही.
की देवाच्या इच्छेप्रमाणे. म्हणून एक गोष्ट आम्ही प्रार्थना करताना देवाला रोज प्रार्थना करायची, देवा तुझ्या इच्छेच्या सगळ्या गोष्टी मला मिळवते. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाच्या इच्छेतल्या गोष्टी ज्या मिळतात ना त्याच्यामध्ये कुठलाच दोष असत नाही, कोणताच दोष असत नाही, कोणतंच नाही. ते तुम्हाला कधी प्रॉब्लेमॅटिक नसतात, कधी त्या तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी नसतात. तो तुम्हाला विजय आणि देवामधला विजय, प्रभूमधला विजय. म्हणून ख्रिस्ताबरोबर आता दानिएलचं पुस्तक 3 अध्याय 13 पासून 15 पर्यंतची वचनं वाचा बरं. हे ऐकून नबुकदनेसराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक व अबेदनगो यास घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले. नबुकदनेसर त्यास म्हणाला, अरे शद्रका, मेशका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करीता काय? मुद्दाम करता का? आता शिंग बासरी, सतार सारंगी, वीणा पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडवेल असा कोणता देव आहे? शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिलं की महाराज या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास दगदगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल ते कसंही असो. पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुकदनेसर संतापला. शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली. पुढे आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास बघा राजा आता बघा इकडं राजा त्यांच्या विरोधात गेला आणि त्यानं सगळ्यात जास्त झाडे जुडे ताकदवान पिळदार शरीरयष्टीचे लोक घेऊन आले आणि तो म्हटला या 4 पुरुषांना त्या भट्टीमध्ये टाका. लक्षात ठेवा, जगामध्ये सगळ्यात जास्त बलिष्ठ प्रश्न तुमच्याकडे असले, तुम्हाला विजय पण तेवढाच मोठा असणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगेल, देवानं तेवढे मोठे पैलवान तुमच्या जीवनात पाठवले कारण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मोठे पैलवान आहात. हालेलुया. ते कुस्ती असती, 50 किलो गट, 90 किलो गट, 120 किलो गट. तुम्हाला 200 गटात टाकलं तर तुमचं तेवढं वजन आहे, 50 किलोचे लेंडे पेंडे तर नाही तुम्ही. शद्रक, मेशक, अबेदनगो. आणि लक्षात ठेवा एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा देव तुमच्या बाजूने असतो त्यास सगळ्यांच्या मुद्रा तुमच्या संबंधाने प्रसन्न असतील. हे कशाला अपेक्षा करता? कोणाची मुद्रा तुमच्याकडे पाहून पालटले की समजायचं मेरे काय तसलं कर्म करू नका, मुद्रा पालटायचं नाही तर कर्म करायचं आणि म्हणजे मुद्रा पालटे देव माझ्यासोबत नाही. तुम्ही सत्य वागत आहात, वचनाप्रमाणे जीवन जगत आहात, सत्याला बिलगून आहात आणि सत्याला बिलगून राहत असताना लोकांची मुद्रा तुमच्या संबंधानं पालटलेली असेल. आता तिथं असं लिहिलं, ज्यानं पुत्र दिला त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्याच्या खाली वाचा बरं, चांगले बलिष्ठ लोक पाठवले. हे ऐकून नबुकदनेसर संतापला. शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या मुसक्या बांधून
त्यास त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. भट्टीत टाका. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पाय मोजे अंगरखे झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकुम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. भट्टी जास्त तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक मेषक अबेदनगो यास तिजवर नेलं ते ज्वालांनी भाजून मेले. ते जळून गेले. शद्रक मेषक अबेदनगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुकदनेसर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत तिघा जणांस बांधून टाकले ना. त्यांनी राजास उत्तर दिले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोहोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखं. नबुकदनेसर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक. आता काय म्हटलं? अहो शद्रक मेषक. त्याच्या आधी टाकताना काय म्हटलं? शद्रक्या मेषक्या अबेदनगो. जेव्हा तुम्ही भट्टीत पडत असता तेव्हा लोक तुमची टिंगल करतात, भट्टीतनं बाहेर येऊन विजय संपादन करता. यू आर रिस्पेक्टेड. तुम्ही आदरणीय व्यक्ती बनता. म्हणून लक्षात ठेवा, भट्टीमध्ये पडताना मुसक्या बांधून पडू द्या. दुसऱ्या भाषेमध्ये ते असं म्हटलं, त्यांनी सॉक सहित टाकलो. आता समजा मला टाकायचं तर सूटबूट सहित. आता राजाला भेटायला आल्यावर कसलं स्टाईल मध्ये आले असतील नाही का? राजाला भेटायला जायचं, राजा म्हटलं या स्टाईल मध्ये आले होते. सॉक्स काय अंगरखे, अजून काय झगे वस्त्रासहित काय वाचा की. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पाय मोजे म्हणजे सॉक्स, अंगरखे झगे वगैरे वस्त्रांसहित. अंगरखे झगे म्हणजे आतमधलं हे माझं शर्ट आणि त्याच्यावरती असणारा कोट आणि खालची पॅन्ट आणि सॉक्स. आणि मी गेलो, कशासाठी गेलो? राजाला बोलवलं. आणि राजाकडे बोलवल्यावर अपेक्षा काय? एवढं सुटबूट घालायला राजा बाजूला. शद्रक्या मेषक्या अबेदनगो याला उचला आणि याला भट्टीत टाका. ते म्हणजे एवढं सूट. बरं, कपडे बी काढू दिले नाही. पेटीत घालताना तरी कपडे काढतात नाही का? चांगले कपडे बाजूला ठेवतात. यांना भट्टीत टाकायला राजा म्हणला यांचे कपडे सुद्धा नको आहेत. देव किती महान आहे. देवाला विजय द्यायचा होता. त्यांचे सॉक्स पण जळले नाही, अंगरखा जळाला नाही, जगा जळाला नाही का? देव मला अनुकूल तर मला विरोधी कोण? ज्यानं पुत्र दिला, पुत्राबरोबर बाकीच्या गोष्टी. काय दिला पुत्राबरोबर? अहो, आधी राजानं त्यांची इज्जत काढली, पुत्राबरोबर देवानं त्यांची इज्जत, त्यांची इब्रत त्यांना परत दिली. लक्षात घ्या, एक दिवस लोक तुम्हाला तुच्छतेने बघत असतील, पण ते दिवस लांब नाही. तो तुमचा विजय असेल. जे तुमचा अपमान करतात, देव त्यांच्या समोर तुम्हाला सन्मान देणार आहे. किती सुंदर जीवन आहे. म्हणून आत्मिक जीवन जगताना कोण तुम्हाला जास्त तुच्छतेने बघत असतील ना, ते तुच्छतेने बघणाऱ्या लोकांसमोर देव तुम्हाला असं उंच करतो की त्यांच्या मुखातच तुमचं कौतुक बाहेर पडलं जातं. म्हणून सांभाळून राहायचं. आपण का सांभाळून राहायचं? ज्यावेळेस मी एखाद्या व्यक्तीला तुच्छतेने बोलतो तर देव त्या व्यक्तीला घडवत असतो. हा त्याचा विजय आहे. तुम्हाला महाविजय. तुम्हाला तुमचे नातेवाईक, तुमचे लोक एक काळ फार तुच्छतेने बोलत असतील. त्यांना वाटलं संपलं हा परिवार, त्यांना वाटलं संपले हे लोक. पण देव तिकडे त्यांना, म्हणून लक्षात ठेवा, नातेवाईकांनी सोडलं, लोकांनी सोडलं म्हणून तुम्ही त्याच्यात डिस्टर्ब आहे. तुम्हाला तर विजय मिळवायचा आहे, मोठा विजय. आणि मोठा विजय कसा मिळवणार? सगळ्यांनी तुम्हाला भट्टीमध्ये टाकून दिलं. बरं, भट्टी कसली? साधारण भट्टी नाही, टाकणारे जळले असली भट्टी. हो, टाकणारे जळून गेले. सगळ्यांपेक्षा जास्त तुम्हाला जास्त भट्टी म्हणजे जास्त रिस्पेक्ट, जास्त रिस्पेक्ट.
आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला विजयी बनायचे ना, तर लक्षात ठेवा, लोकांनी तुमच्याविषयी काही का बोले ना, तुम्ही स्तब्धपणे भट्टीमध्ये पडा आणि भट्टीमध्ये देव कसं काम करतो असं लिहिलं. राजा चकित झाला. ऐका बरं का वाक्य माझं, लोकांना चकित करणारं जीवन जगा. आमेन. लोक चकित झाले पाहिजे. एवढं बोललो, एवढं आम्ही वाईट या व्यक्ती संबंधाने विचार केला, एवढी तुच्छता, शद्रक्या मेशक्या अबेदनोग्या एवढं बोललो. आता तो म्हणतो, अहो शद्रक, विजय मिळवणाऱ्या लोकांनाच या जगामध्ये सॅल्यूट आहे. म्हणून लक्षात ठेवा, विजय मिळवणारे लोक बनवा, टाकणारे लोक बनू नका. भट्टीमध्ये टाकणारे बनू नका. लक्षात ठेवा, आत्मिक जीवनामध्ये सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. प्रभू कुणावर राहतो? सण टाकणाऱ्यांबरोबर नाही. राजा टाकणाऱ्यांबरोबर होता, राजा होता, पण राजा त्याला भट्टीत नाही. जे टाकणारे लोक ते जळाले, कारण त्यांच्याबरोबर देव नव्हता. ऐका, राजा होता, पण राजा त्यांना भट्टीच्या तीव्रतेपासून वाचू शकला नाही. पण ज्यांना टाकलं त्यांच्याबरोबर देव होता, आणि ते आतमध्ये भट्टीत सुद्धा जळाले नाहीत. तुमच्या जीवनामध्ये भट्टी आहे तर विजय पण. त्याच्या खाली थोडंसं वाचलं तर बरं होईल. खरं तर अजून 2 मुद्दे आहेत, पण जाऊ द्या. खाली वाचा त्याच्या. नंतर नबुकदनेसर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकले. 3 जणांस बांधून टाकले. त्यांनी राजास उत्तर केले, हो, राजास उत्तर केले, होय सरकार, होय सरकार, खरे आहे, खरे आहे. तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे. 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे असे मला दिसते, असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोहोचली नाही, काही एक इजा पोहोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. देवपुत्रासारखे आहे. मग नबुकदनेसर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक मेशक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले. बघा, जस काही घरातनं बाहेर या म्हणल्यासारखं. भट्टी किती पट तापलेली होती? 7 पट. नेहमीपेक्षा 7 पट. 7 पट नसेल, मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त असेल, कारण राजाचं फरमान होतं ना. त्यांनी नेहमीपेक्षा जास्त त्यांनी तापवले. आता राजाला माहिती तर दरवाजाच्या बाहेर या ना. आणि विचार करा, लोक ते बघत आहेत, आमच्या समोर यांना टाकलं, टाकणारे जळाले. बायबल सांगतं, पुत्रासह सगळं काही देव देतो. मुद्दा काय आमचा? ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन, पुत्रासहित सगळं. काय मिळायला पाहिजे होतं? त्याला रिस्पेक्ट पाहिजे होता. शद्रक मेशक अबेदनगोचा रिस्पेक्ट गेला. लोकांसमोर त्याला तुच्छ मानलं. पण त्या लोकांनी भट्टीमध्ये येशूला घेऊन आपलं सर्व लज्जा, सर्व लोकांची निंदा, सर्व लोकांचा अपमान, राजाची तुच्छता घेऊन ते भट्टीमध्ये पडले. आणि भट्टीमध्ये लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अपमानित होता ना, तेव्हा देव तुमच्या सोबत असतो. कोणी तुमचा अपमान केला वाईट वाटून घेऊ नका. अपमान करणारे लोक एक दिवशी जळून जाणार, पण ज्यांचा अपमान झाला, प्रभू त्यांना सन्मानानं बाहेर काढणार. हे सूत्र आहे बरं का जगाचं. जे अपमानात पेरलं जातं ते गौरवात उठवलं जातं. जग तुमचा अपमान करतं, याच्याबद्दल थोडं सुद्धा रडू नका. काही रडायची गरज नाही. देव तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. आणि पुढे काय म्हटलं? त्याच्या खालचं एकदम. तेव्हा नबुकदनेसर म्हणाला, शद्रक मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावायची नाही. म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवानं आपला देवदूत पाठवून सोडवले आहे. त्याचा धन्यवाद असो. याकरिता मी फरमावतो की सर्व लोक प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे करण्यात येतील. काय करतील? तुकडे करण्यात येतील. कोण बोलते आता? राजा. आता राजाच त्यांना जाळायला टाकलं होतं. राजा काय म्हणतो आता जर कोणी यांच्या देवाविरुद्ध बोललं, त्यांचे तुकडे करण्यात येतील. त्यांचे
तुकडे तुकडे करण्यात येतील. बाबा कोण बोललो होतं आधी? तूच बोलला होता ना. म्हणून लक्षात ठेवा, बोलणाऱ्यांचे शब्द देव परत त्यांनाच फिरवत असतो. कसल्या देवाचं काम? महाविजय काय? जे शब्द ज्या पद्धतीनं लोक तुम्हाला ज्या पद्धतीनं दूषण देतील, ज्या पद्धतीनं लोक तुम्हाला बोलतील, ते शब्द देव त्यांना फिरवणार आहे. पुढे खाली वाचा. त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ देव दुसरा कोणी नाही. नंतर राजानं शद्रक मेशक व अबेदनगो, आता बघा, राजानं शद्रक मेशक अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढविले. बघा, याला भट्टीत टाकलं. आणि महाविजय काय तो म्हणतो? जर तुम्हाला पुत्र दिला तर पुत्राच्या बरोबर बाकीच्या गोष्टी मिळतील, पण भट्टीत गेल्याशिवाय कसं मिळणार आहे? विजय भट्टीमध्ये आहे. ते भट्टीत गेला आणि राजा म्हणतो आता यांना मोठं पद द्या. हे देवाची परतफेड आहे. हे देवाची परतफेड आहे. महाविजय कसा आहे? तुम्हाला जेव्हा भट्टीमध्ये टाकलं जातं, तुम्ही मुसक्या बांधून जाताना ते शिव्या शाप देत गेले नाही बरं का. मला वाटतं आपली सोलापूरचे असते तर गेले, तुझं वाटोळं करेल, मोठं बिटं मोडून मोकळे झाले असतील नाही का. तुम्हाला भट्टीत टाकलं ना, तो टाकूनच आधी तर दमच दिला, टाकून बघ बरं, टाकून बघ. खरे विश्वासणारे लोक प्रत्युत्तर देत नसतात. ते भट्टीत पडतात आणि देवाला काम करू देतात. आणि विजय तोच असतो बरं का. भट्टीमध्ये पडताना शब्दांनी युद्ध जिंकायचं नसतं, युद्ध विश्वासानं जिंकायचं असतं. आणि तुमचा विश्वास हा आहे, भट्टीमध्ये मी एकटा नसणार, इमॅन्युएल माझ्या सोबत असणार आहे. ऐका, इमॅन्युएल म्हणजे आमच्या सोबत देव. जर येशूची सोबत तुम्ही कधी सोडली नाही ना, तो तुमची सोबत भट्टीमध्ये सुद्धा सोडणार नाही. 2 मुद्दे राहिलेत, पण जाता जाता मी तुम्हाला सांगेल. तुम्ही ख्रिस्तामुळे महाविजयी आहात. ख्रिस्तामुळे बरं का. येशू त्यांच्या बरोबर होता, देवाच्या पुत्रासारखं त्यांचं मुख आहे. म्हणून राजा म्हणतो मी 3 टाकले पण 4 जण आत मोकळे फिरत आहे. आज दुपारी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही इथं आलेले असताना बांधलेले असाल, भट्टीत असाल, पण येशू तुम्हाला मोकळं करणार आहे. तुम्ही मोकळे होणार आहात. सगळ्या प्रश्नातनं, सगळ्या अपमानातनं, सगळ्या परिस्थितीमधनं देव तुम्हाला मोकळं करणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपल्या मान आपण झुकू. आपली मस्तकं आपण लावूया. तुम्ही ख्रिस्तामध्ये महाविजयी आहात. आज कोण म्हणेल मी पराभूत नाही, तर मी विजयी आहे, महाविजयी आहे. तुमचं कुळ कुठलं? तुम्ही मनशे कुळा कनिष्ठ, सर्वात दरिद्री तुमचं कुळ असेल, घराणं तुमचं दरिद्री असेल. परंतु ज्या पद्धतीनं प्रभू गिदोनाला बोलला, तुझ्या बळाचा वापर कर, हे बलवान वीरा. आज प्रभू तुम्हालाही सांगत आहे, तुमच्यामध्ये बळ आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे. जे देवाच्या योजनेच्या चौकटीमध्ये प्रभूला पसंत पडणारी प्रत्येक गोष्ट प्रभूकडे आपण मागूया. ज्यानं पुत्र दिला, पुत्राच्या बरोबर सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. आज सगळे आपले विचार बदलून टाकूया. दुःखातनं, कष्टातनं, त्रासातनं, नकारात्मक वातावरणातनं बाहेर पडू आणि प्रभूला म्हणू, प्रभू मला खऱ्या विजयाची गरज आहे. आणि आज सकाळी देव तो विजय तुम्हाला देणार आहे. हे प्रभू, हे सर्वशक्तिमान राजा, राष्ट्र घडवणाऱ्या देवा, आम्ही नतमस्तक होतो तुझ्या वचनापुढे. आम्ही नतमस्तक होतो तुझ्या समोर. तू आमची गरज आहेस. मंडळीला मी तुझ्या समोर आणत आहे. या ठिकाणातल्या एकेका व्यक्तीला तुझ्या समोर आणत आहे. आमच्या जीवनाची खरी रूपरेषा तू आम्हाला सांगितली. कशा पद्धतीचं जीवन जगावं, कसं वर्तन असावं, ती सहनशक्ती, ती ताकद, तो अभिषेक आम्हाला दे प्रभूची. भट्टीत पडत असताना सुद्धा तो विश्वास आमच्यामध्ये दे, जो विश्वास माझ्याबरोबर येशूला येण्यासाठी भाग पाडेल. ती शुद्धता, ती पवित्रता, ते वचनावरती विसंबून राहणं,
राजापेक्षा देवाला महत्व देणं. प्रभू त्याच गोष्टी, तीच स्वभाव आज मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला दे. असे कुटुंब असतील की ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप दयनीय आहे, परंतु त्याने येशूला आपल्या जीवनात घेतलं नसेल. प्रभू माझी प्रार्थना असेल, येशूला आपल्या परिवारामध्ये घ्यावं. का तर देव दारिद्र्य बदलून टाकतो. ही साक्ष त्यांच्या जीवनात घडू दे. आज पुष्कळ लोक आशेनं तुझ्याकडे आलेले, त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडव. चर्चचं बांधकाम तुझ्या स्वाधीन करतो. लागणारा पुरवठा तू कर. देणाऱ्यांचे हात मजबूतीनं आशीर्वादित कर. त्यांच्या गरजा भागव. आणि जे देत आहे अशा असंख्य परिवाराला तू आशीर्वादित कर देवा. लवकर बांधकाम पूर्ण होऊ दे, जेणेकरून तुझ्या भावनामधले आशीर्वाद अनेक लोकांना अनुभवायला मिळावे असं होऊ दे. आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू, तुझ्या महानतेबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल. जे लोक आज यूट्यूबच्या माध्यमातनं, गुगल मीटच्या माध्यमातनं तुझं वचन ऐकत आहेत, अशांसाठी प्रार्थना करतो. त्यांचं डेस्टिनेशन, त्यांची आजची स्थिती बदलू दे. ते दुर्बल, कमजोर, लाचार, आजारी, कर्जबाजारी अशा स्वरूपाचे नव्हे, तर महाविजयी बनले जाऊ दे. कारण आमच्याबरोबर येशू आहे तर आम्ही महाविजयी आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीचं त्यांचं जीवन तो आपल्या हातामध्ये घेऊन चालव. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या पवित्र गौरव नावाला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. तर देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदासर्वकाळ राहो. आमेन. ज्यांना